आजचा विषय आहे आनंदी जीवन. माननीय डॉक्टर संजय कळमकर सर, लेखक, सुप्रसिद्ध विनोदी व्याख्याते आपल्याशी संवाद साधणार आहेत. लेखनाबरोबरच डॉक्टर संजय कळमकर यांचे कथाकथन श्रोत्यांना मंत्रमुग्ध करते. आपणा सर्वांना माहिती आहे की कोथरूड साहित्य संमेलनात प्रसिद्ध कथाकथनकार द मा मिरासदार यांनी जाहीरपणे डॉक्टर कळमकर सर यांना सांगितले की तू माझा वारसदार होशील, असे गौरवोद्गार द मा मिरासदारांनी काढलेले होते. अध्यापक असलेल्या डॉक्टर कळमकर यांनी व्याख्यानाची शैली कथाकथनापेक्षा स्वतंत्र आहे. चालू स्थितीवर चुरचुरीत भाष्य करताना ते श्रोतांना वास्तवाची ठळक जाणीव करून देतात आणि वरकरणी त्यांच्या व्याख्यानाची भाषा सरळ सोपी वाटत असली तरी त्यात दाखले, तिरकसपणा, उपहास आणि विडंबनाची सहज सुंदर परखण असते. आज आपल्याला डॉक्टर संजय कळमकर सर यांच्याशी संवाद साधायला मिळणार आहे. आजचा त्यांचा विषय आहे आनंदी जीवन. आपणा सर्वांच्या वतीनं मी डॉक्टरांना विनंती करते की आपण आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण डॉक्टरांचं स्वागत करूया. कैलासवासी सौ सुनीता आई अरुण नरके यांच्या स्मृतिदिनानिमित्त अरुण नरके फाउंडेशननं आयोजित केलेल्या या पुरस्कार वितरण कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय अरुणजी नरके सर, माननीय डॉक्टर चेतनजी अरुण नरके सर, इतर सर्व सन्माननीय पाहुणे, स्पर्धा परीक्षेमधून ज्यांनी यश मिळवलं, ज्यांचा सत्कार या ठिकाणी झाला, असे सर्व माझे यशस्वी बंधू भगिनी आणि जे अजून परीक्षा देत आहेत, त्यांना निश्चितपणे वाटलं असेल की आपल्याला या व्यासपीठावर कधी ना कधी यायचं आहे. त्यांचं स्वप्न या ठिकाणी असेल. ते सर्व बंधू भगिनी, त्यांचे पालक. मला नरके फाउंडेशनविषयी जे ऐकायला मिळालं त्यानं मी खूप आनंदित झालो. मला वाटतं सरांनी एकाच दिवशी 17 पदाचे राजीनामे दिले. त्यांचं व्याख्यान ठेवलं पाहिजे भारतातल्या सर्व पुढाऱ्यांसाठी की एकाच दिवशी कसं सहजगत्या पद सोडता येतं आणि सेवानिवृत्तीचं एक आनंदी जीवन जगता येतं. त्यांनी या मातीमध्ये जे रुजवलं, खरं म्हणजे शाहू महाराजांची ही पुनीत भूमी आहे. आमचं जे अहिल्यानगर आहे, अहिल्यानगर म्हणजे अहमदनगर, आता ते मला सांगावं लागतं, पुढे 5 वर्षे सांगावंच लागणार आहे कुठल्या शहरामध्ये काय बदल झाला. त्या अहिल्यानगरमध्ये सुद्धा छत्रपती शाहू महाराज ज्यावेळेस आले होते, आमच्याकडे एक संस्था होती जिल्हा मराठा, अतिशय छोटी संस्था होती. त्या काळामध्ये शाहू महाराजांनी त्या संस्थेला 1 लाख रुपयाचं अनुदान दिलं होतं. आज ती संस्था खूप मोठी झाली आहे. मला वाटतं या कोल्हापूरच्या मातीमध्ये तो गुण आहे आणि त्या गुणांचं सत्वच अरुण नरके सरांनी या ठिकाणी घेतलं आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त जो निधी जमा झाला त्यातून त्यांनी काय निर्माण केलं, तर माझ्या खेड्यापाड्यातल्या गरीब वंचित मुलांना, त्यांना अधिकारी बनवण्याचं, त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश टाकण्याचं काम कसं होईल त्यासाठी हे फाउंडेशन स्थापन केलं. त्यांचीच री पुढे त्यांचे सुपुत्र की जे अनेक आर्थिक पदावर आहेत, कर्तृत्ववान आहेत, असे माननीय डॉक्टर चेतन यांनी उचलली आणि खेड्यापाड्यातल्या वंचित गरीब मुलांना खूप चांगलं यश, त्यांच्या जीवनात प्रकाश टाकण्याचं काम या कुटुंबानं केलं. मला वाटतं 5500च्या दरम्यान त्यांनी मला सांगितलं आत्तापर्यंत यशस्वी विद्यार्थी या फाउंडेशनमधून उत्तीर्ण होऊन गेलेत, अधिकारी पदावर गेलेत. यापुढेही ते जात राहतील. 20,000च्या वर पुस्तकं या लायब्ररीमध्ये पूर्वी होते, आता त्यामध्ये वाढ झाली असेल की जे पुस्तकं अतिशय महाग असतात. आणि खरोखर भारत कसा घडवावा, तर आमच्या वंचित मातीतील मुलं, त्यांच्यामध्ये जी कल्पना आहे, बुद्धी आहे, प्रज्ञा आहे, प्रतिभा आहे, तिला जर वाव देण्याचं काम जर केलं तर ते किती उत्तुंग भरारी घेऊ शकतात हे आत्ता ज्यांचा सत्कार झाला ते आमच्या तरुण बंधू आणि भगिनींकडून समजलेलं आहे. म्हणून या फाउंडेशनचे मी मनपूर्वक आभार मानतो. डॉक्टर चेतन यांनी ही धुरा उचललेली आहे, त्यांचेही मनापासून मी आभार मानतो. मला नेहमी असं वाटतं की आपल्याला 2 मनं आहेत. प्रत्येक माणसाला 2 मनं असतात.
आता आपण इथं जरी बसलेलो असलो तरी आपले दोन मनं, एक मन माझं ऐकत असेल, दुसरं मन काय करत असेल मी सांगत नाही, कारण दोन्ही मनं कधीच एकत्र नसतात. असले तर ती वक्त्याच्या सुदैवाची गोष्ट असते. पण एक मन एक करतं, दुसरं करतं. मी तुम्हाला उदाहरण सांगतो. तुम्ही एस टीमध्ये चाललेले आहात, बसलेले आहात छान सीटावर, आणि एखादी लेकूरवाळी बाई उभी आहे. आता आपल्याकडचे रस्ते तुम्हाला माहीत आहेत, एस टी कधी सरळ बिचारी चालत नाही, ड्रायव्हरची इच्छा असली तरी खड्डे येतात, वळणे येतात. मग असं ते एस टी हिंदकळते, ती बाई कधी कोसळून पडेल याचा भरोसा नाही. एखादी आजी उभी असते, त्या सीटवर प्रत्येक बसलेल्याला असं वाटतं की यांना जागा दिली पाहिजे, फक्त वाटतं. त्याच्या बहिर्मनाला असं वाटतं, अंतर्मनाला वाटतं जागा दिली पाहिजे, पण बहिर्मन काय सांगतं, बसून राहा, कधी नव्हे ती आपल्याला मिळालेली आहे, दिलं तर दुसरा देईल, आपल्याला काय करायचं. म्हणून बाहेरचं मन आतल्या मनाला दाबतं आणि सगळी माणसं तशीच बसून राहतात, ते बिचारी उभेच राहतात. रस्त्यावर एखादा अपघात पाहिला, आपलं अंतर्मन काय सांगतं की याला मदत केली पाहिजे, पण याला मदत केली तर पोलिसांचा ससेमेरा मागे लागेल, अटक होण्याची शक्यता आहे, त्यापेक्षा ॲम्ब्युलन्स येईल, याला घेऊन जाईल. आतलं मन सांगतं याला उचललं पाहिजे, बाहेरचं मन सांगतं काही गरज नाही, निघून चल. आपण निघून जातो. हॉटेलमध्ये आपण नाश्ता करतोय, समोर एखादं भिकाऱ्याचं पोर दिसलं, आपलं अंतर्मन सांगतं याला काहीतरी दिलं पाहिजे, याच्या समोर असं आपण खाणं चुकीचं आहे, पण बहिर्मन सांगतं आपल्या प्रतिष्ठेला बाधा येईल, खाली बघून खात राहा, वर पाहायचं काही कारण नाही. म्हणजे बाहेरचं मन कायम आतल्या मनाला दाबतं, आणि ज्याचं आतलं मन प्रभावी असतं, जे बाहेर येतं, जे समाजासाठी काम करतं, मला वाटतं अरुण नरके सरांचं आतलं मन हे बाहेर आलं, म्हणून हे सगळं चैतन्य फाउंडेशन दिसतं. आणि तीच वंश परंपरा डॉक्टर चेतन यांनी उचलली. मी आत्ता पाहिलं, खरं म्हणजे अनेक ठिकाणी सत्कार करताना इतके प्रामाणिक सत्कार करायला कुठं मिळत नाही. आमच्यापेक्षा जास्त वयाचे माणसंसुद्धा, म्हणजे ही खेड्यातल्या मातीचा गुण आहे, नम्रपणा आहे. आपल्या मुलांना यश मिळालं याचा एक आनंद आहे. आणि प्रत्येकाला डॉक्टर चेतन विचारत होते, काही अडचण आली तर मला सांग, तुझे अधिकारी माझ्या ओळखीचे आहेत. म्हणजे तुम्ही फाउंडेशनमधून जरी गेलात तरी फाउंडेशनचा स्नेहबंध तुमच्यापासून तुटलेला नाही. आणि एखादं फाउंडेशन जर सगळे पूर्ण आपल्या आयुष्याचीच जर जबाबदारी घेत असेल, ते पण फार कुठं नफ्याची अपेक्षा न ठेवता, तर मला वाटतं अशा फाउंडेशनला फक्त नैतिक पाठिंबा देणं, त्यांच्यावर विश्वास ठेवणं आपलं काम आहे. आपण ते कराल याची मला खात्री आहे. म्हणून या फाउंडेशनचं मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो, त्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे जे अधिकारी झाले, जे होणार आहेत, अनेकांना आता प्रमोशन मिळणार आहेत, त्यांना मी काही फार सांगणार नाही. फक्त मला राहून डॉक्टर चेतन साहेब एक असं वाटतं, अरुणजी अधिकारी होतात, मुलाखतीत जर त्यांना विचारलं की तुला अधिकारी का व्हायचं, तो सांगतो मला देशाची सेवा करायची. नंतर काही तसं दिसत नाही. प्रश्न तोच आहे. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, संधी अभावी सज्जन. म्हणजे माणसं असे तावातावानं म्हणतात भ्रष्टाचार, इतका भ्रष्टाचार वाढला आहे, वाईट आहे वगैरे, कारण त्याला भ्रष्टाचाराला संधी नसते. ज्यावेळेस संधी मिळते त्यावेळेस तो करणारच नाही याचा भरोसा नसतो. म्हणून हे जे अधिकारी झालेले आहेत हे खेड्यातल्या मातीतले आहेत, आणि आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना आधार देणं हे अधिकाऱ्याचं पहिलं काम असतं. त्यांनी ते विसरू नये. एखादा खूप गरिबीतून डॉक्टर झाला तर त्या डॉक्टरांना हे विसरू नये की हा पेशंट गरीब आहे की श्रीमंत आहे. ठीक आहे, त्याच्याकडून कमी फी घे. एखादा श्रीमंत असेल त्याच्यातून ती भर काढ, तो काय म्हणणार नाही तसं, कारण त्याच्याकडे पैसा भरपूर आहे. पण गंमत काय होते, एक ऑपरेशन झालेला पेशंट ज्यावेळेस डॉक्टरांना भेटला, डॉक्टर म्हटले तुला ऑपरेशन झालेलं फायद्याचं ठरलं की नाही, तो म्हटला तुम्हाला जास्त फायद्याचं ठरलं. मग असे वाक्य ऐकायला मिळतात. मग आपल्याला ही जाणीव नेणीव कायम पाहिजे. याच्यासाठी एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. फार पूर्वी वय 46 होतं. डॉक्टर राजकुमार तलवार नावाचे स्टेट बँकेमध्ये एक अधिकारी होते, व्यवस्थापकीय संचालक. आणि त्यांना एकदा एका कंपनीनं कर्ज मागितलं, सिमेंटची कंपनी होती. त्यांनी सिमेंटच्या कंपनीचा अभ्यास केला, कंपनी कधी गोत्यात जाईल भरोसा नव्हता, त्यांनी ते कर्ज नाकारलं. त्या कंपनीचा एक पेपर सुरू होता, वृत्तपत्र, आणि त्या वृत्तपत्रामध्ये आणीबाणी कशी चांगली आहे याचं वर्णन केलेलं होतं. त्यामुळं संजयजी गांधींनी असा आदेश दिला की या कंपनीला तुम्ही कर्ज द्या. कुणाजवळ दिला? सुब्रमण्यम त्यावेळेस अर्थमंत्री होते. आणि सुब्रमण्यम यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की तुम्ही याला कर्ज द्या. ते म्हटले मी देणार नाही, कारण ही कंपनी डब घायला आलेली आहे. ते म्हटले हा संजयजी गांधींचा निरोप आहे. ते म्हटले असला तरी मी देणार नाही, कारण मला बँक जपायची. आणि मग त्यांना निरोप आला, संजयजी गांधी यांनी बोलवलं आहे.
तर ते म्हटले त्यांची आई पंतप्रधान आहे, त्यांनी मला बोलवलं तर मी जाईल, यांना मला बोलवण्याचा काही घटनात्मक अधिकार नाही. संजय गांधींना आश्चर्य वाटलं आणि त्यांनी सांगितलं तातडीनं एक बैठक घ्या आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हे जे व्यवस्थापकीय पद आहे हे रद्द करून टाका, त्या माणसाला काढून टाका. अक्षरशः त्या माणसाला काढून टाकलं. ते आता निवृत्त आहेत, सायकलवर फिरत आहेत, पण ते अभिमानानं सुद्धा ही घटना सांगतायत की मी त्या कंपनीला कर्ज दिलं नाही म्हणून स्टेट बँक ऑफ इंडिया वाचली, नाहीतर ती डब घायला गेली असती. अधिकाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं, त्यांनी पुढाऱ्यांचं कमी ऐकावं आणि लोकांचं जास्त ऐकावं, एवढीच त्यांना विनंती आहे. जर एवढं जरी केलं तरी मला वाटतं आपला देश चांगला राहील आणि या फाउंडेशननं जी नीतिमत्ता त्यांना शिकवलेली आहे ती ते पुढं सुरू ठेवतील. त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. आपण अधिकारी झाल्यानंतर भूतकाळाकडं पाहावं, कधी विसरू नये. आपली गरिबी, आपल्या वडिलांची गरिबी, आईची गरिबी आणि एकंदर समाजाची गरिबी, आणि अधिकारी झाल्यानंतर गरिबाला हात देणं हे आपलं पहिलं कर्तव्य ठरतं. मला वाटतं या फाउंडेशनमधून गेलेले जे 5,500 अधिकारी आहेत, मुलं आहेत, ते हे कधीही विसरणार नाहीत याची मला खात्री आहे. म्हणून या फाउंडेशनचं त्या निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देतो की खूप अधिकारी आपल्या हातून असे निर्माण होत. आणि डॉक्टर चेतन, जे आपण खूप पदांवर काम करता, आपल्याला वडिलांकडून तसा वारसा आहे. आपली ही खूप या समाजासाठी आपण जे झटता आपला स्वभाव मी आल्यापासून पाहतोय, आपल्या फाउंडेशनचं काम पाहतोय, त्यासाठी मी आपणालासुद्धा मनपूर्वक शुभेच्छा देतो की समाजाची सेवा करण्याची संधी कुठल्या न कुठल्या रूपानं आपल्याला जनतेनं द्यावी, त्यासाठी पण मी शुभेच्छा व्यक्त करतो. विषय मला आनंदी जीवन हा दिलेला आहे. माझा एक प्रॉब्लेम असा झाला आहे आता की मी बोलतो म्हणजे कोणी हसावं म्हणून बोलत नाही. मला वाटतं मनापासून समाजातलं व्यंग दाखवावं, पण लोक हसतात. मग हळूहळू मला नावच पडलं, काय, विनोदी व्याख्याते. आता विनोदी व्याख्याते हे नाव तसं फार कठीण आहे. मी एखाद्या श्रद्धांजलीला जरी गेलो तरी तिथं अपेक्षा असते यांनी विनोदी बोलावं. आता तो माणूस जाणं आणि त्याच्याविषयी जे बाकीचे बोलतात हेच फार विनोदी असतं, कारण ते खरं काहीच बोलत नाहीत. स्मशान ही अशी एकमेव जागा आहे की जिथं खोटं बोललं तरी चालतं, कारण ज्याच्याविषयी बोललं जातं तो ऐकायला नसतो. आता इथं जे सगळे तरुण आमचे मुलं मुली आहेत, आमच्या आजोबांच्या वयाचे अनेक लोक आहेत, मध्यम वयाचे आहेत, एकंदर सगळ्या प्रकारचे श्रोते इथं आहेत. सध्या समाजाकडे जे पाहिलं जातं की आमच्या समाजाची घडी बिघडली, समाज अस्थिर झाला, त्याची काही कारणं आहेत आणि आपण अस्वस्थ होण्यामागं काही कारणं आहेत. आत्ता 2024चा एक सर्वे बाहेर आला, जगातला सगळ्यात आनंदी देश कुठला. 143 देशांचा सर्वे झाला, त्यामध्ये फिनलंड नावाचा देश 1 नंबरला आला. 7वी वेळ आहे 1 नंबरला यायची. फिनलंड देश आनंदी आहे. भारताचा नंबर 126 आहे आपला. बरं, आपला असे नका, पाकिस्तानचा 108 आहे. म्हणजे ज्या देशामध्ये 300 रुपये लिटर डिझेल आहे, 300 रुपये लिटर पेट्रोल आहे, खायला नीट अन्न नाही, ते देशातले लोक भारतातल्या लोकांपेक्षा जास्त आनंदी आहेत. मग सगळं असून आपण आनंदी का नाही? तर सगळं असणं हेच आपल्या दुःखाचं कारण आहे. मला वाटतं याचा शोध सर्वांनी घेतला पाहिजे. आमचे जुने लोक इथं आहेत ते समाधानी होते. आत्ताची पिढी अस्वस्थ आहे, इतकी अस्वस्थ आहे. मी पाहतो रस्त्यावर, जर एखादा लग्नाची तीत असेल, 12:43ची वेळ असेल, त्या गाडीच्या मोटरसायकलच्या पुढच्या टाकीवर 2 लहान लेकरं बसलेत, मागं बायको बसली आणि हा वेगानं चाललेला असतो. का? मला बरोबर 12:43ला पोचायचं आहे. त्या गर्दीमधून सुसाट निघालेले असतात, अपघात होण्याची शक्यता असते. आता आपण बरोबर 12:43ला पोहोचलं पाहिजे आणि माझा तिथं आशीर्वाद बरोबर वेळेला आपण दिला पाहिजे. माझ्या आशीर्वादानं हे जोडपं सुखी होणार आहे. हे कुणाचं मत आहे? हे फक्त त्याचंच मत आहे, दुसरं कुणाचं नाही. काही वेगात जायचं कारण नाही, सावकाश जा. एखाद्या वेळेस तुम्ही वेळेवर पोहोचल्यानं घटस्फोट होण्याची जास्त शक्यता आहे. पण माणसं का अस्वस्थ होतात, का एवढी धावपळ करतात, मला समजत नाही. कारण हे आपण स्वतः जे काही मनामध्ये जे प्रतिष्ठेचे लक्षणं आम्ही आमच्या घालून घेतलेले आहेत त्याचं हे कारण आहे. आम्ही मागच्या पिढीच्या चांगल्या गोष्टीचं संक्रमण आमच्या पुढच्या पिढीला दिलेलं नाही. आमचे तरुण मुलं मुली बिघडलेले आहेत असं आपण म्हणतो, आणि हे दर पिढी म्हणत असते. म्हणजे ज्यावेळेस आत्ताची म्हातारी माणसं तरुण होते त्यावेळेस त्यांची जुनी पिढी त्यांना असंच म्हणत होती, बिघडलेले आहेत. पण एक लक्षात घ्या, पुढची पिढी मागच्या पिढीपेक्षा समृद्ध असते, पण आपण तिला बिघडलेली म्हणतो. बिघडलेली म्हणण्यात अर्थ नाही, पण तिला बिघडलेली का म्हणतो आम्ही मागचे रीतिरिवाज परंपरा त्यांना देत नाही. आता तंत्रज्ञानाचा इतका स्फोट झाला, तुम्हाला सांगतो की काय पाहावं काय नको. तुम्ही आता बातम्या हा विषय 24 तास देण्याचा नाहीच, पण आता 24 तास बातम्या दिल्या जातात. 24 तास
आणि तुम्हाला काही कर्तृत्व न करता जर प्रसिद्ध व्हायचं असेल तर मी दोनच गोष्टी तुम्हाला सांगतो. एक तर तुम्ही आपले प्रेरणास्थान राजा शिवछत्रपतींवर काहीतरी बोला, नाहीतर राज्यघटनेवर बोला, काहीतरी बोला. बोललं की तुम्हाला सांगतो चॅनल दिवसभर तुमचं नाव दाखवतील. महाराष्ट्रात तुम्ही कुणालाही माहीत नसलात तरी तुम्ही माहीत होऊन जाल. हे आता पॅरामीटर आहे, कारण आम्हाला सुप्रसिद्ध व्हायचं नाही, कुप्रसिद्ध पटकन व्हायचं, पण त्यात प्रसिद्ध शब्द आहे हे महत्त्वाचं आहे. म्हणून आजूबाजूला जे दिसतंय ते इतकं अस्वस्थ करणारं आहे. आणि जुना काळ जर आपण पाहिला, किती सकस काळ होता. मनोरंजनाचे साधनं नव्हते, फक्त रेडिओ होता. जुन्या लोकांना आठवत असेल, मनोरंजनाला काय होतं? रेडिओ होतं. लोक गावामध्ये गळ्यामध्ये रेडिओ लटकवून फिरायचे, आवाज मोठा करायचे. बरं, दोघा तिघांकडेच रेडिओ असायचे. ते आवाज मोठा का करायचे? ते गावाला सांगायचे माझ्याकडं रेडिओ आहे, आणि बाकीच्यांना आनंद वाटायचा, तू मोठा आवाज कर म्हणजे आम्हालाही ऐकायला मिळत आहे. गाणेसुद्धा सुश्राव्य असायचे. रफी, मन्नाडे, तलत महमूद, छान गाणे. म्हणजे त्यावेळेस गायक पूर्ण वेळ गायचा आणि संगीतकार आधीमध्ये वाजवायचा. आता संगीतकार पूर्ण वेळ वाजवतो आणि जिथं संधी मिळेल तिथं गायक गाऊन घेतो. हे सध्याचे गाणे आहेत, पण ते सुश्राव्य होते, आनंद मिळायचा ऐकताना. अहो, रेडिओला इतकं महत्त्व होतं, तुम्हाला सांगतो, हुंड्यामध्ये रेडिओ द्यायचे लग्नामध्ये. म्हणजे त्यावेळेस नवरदेव सांगायचा मला हुंड्यात रेडिओ मिळाला. म्हणजे पूर्वीच्या काळी लग्न झाल्यावर 2 रेडिओ घरामध्ये यायचे. एकाला बंद करायची सोय होती, दुसरा बंदच होत नव्हता. अजूनही बंद होत नाही, काहींना बंद करायचं बटनच नसतं. पण आता तो ज्याच्या त्याच्या भोगाचा विषय आहे. असं मस्त मनोरंजन असायचं. गावामध्ये नाटकं यायचे, तुम्हाला सांगतो. म्हणजे हे माईक वगैरे तर काही नव्हतेच, एखादा माईक असायचा हातामध्ये. मग ते एका माईकवर सगळं नाटक चालायचं. 2 पात्र जर समोर उभे असले तर हा त्याला सांगायचं मी तुला मारून टाकेल, शांतपणे म्हणायचं मी तुला मारून टाकेल. तो म्हणायचा आधी माईक इकडं दे. मग हा शांतपणे त्याच्याकडे जायचं आणि त्याला माईक द्यायचं. मग त्याला माईक दिला की तोही संतापायचा मी तुला मारून टाकेल. पण आधी ते छान एकमेकांना भेटायचे. हे जे सगळं होतं ते आनंद देणारं होतं. आणि पूर्वीच्या काळी तुम्हाला गंमत सांगतो, लोक इतके सहनशील होते. राम, सीता, लक्ष्मण, देव, धर्म सगळं होतं. पण आता मुलं नाटक करतायत ना, ठीक आहे, त्यांच्याकडून एखादी चूक झाली आपण सोडून द्यायची. एवढा म्हणजे मध्यंतरी असं वाटलं धर्माविषयी, देवांविषयी लोक एवढे ॲग्रेसिव्ह होणार नाहीत. मला वाटतं आता समाज माध्यमामुळं की काय सगळे असे कुठं ठिणगे पाडण्याचा अवकाश आहे की समाज पेटून उठतो. कुठंतरी कलेच्या दृष्टीनं या ज्या गोष्टी आहेत. तुम्हाला गंमत सांगतो, एकदा आमच्या गावात एक तरुण मुलगा आला, शहरातून आला, आणि त्यानं नाटक बसवलं. आता कला कुठंतरी पाहिजे, त्यावेळेस काही दुसरं साधन नव्हतं, नाटक बसवलं. नाटक कसं होतं, राम, लक्ष्मण, सीतेवर जास्त नाटकं बसवायची. आणि दुसरं एक नाटक होतं, मला आठवतं, पाटील खुनी आणि सरपंच बेईमानी अशा नावाचं एक नाटक होतं सगळ्या गावात. पुढं ते बंद झालं, कारण सगळेच बेईमान झाले. त्यामुळे फक्त पाटलाला नावं ठेवण्यात काय अर्थ राहिला नाही. पण त्या नाटकात दृश्य असं होतं की ती सीता रावणाच्या तावडीतून सुटून आली आणि राम तिला म्हटला तू भ्रष्ट झालीस, तुला गृहप्रवेश नाही. आणि सीता मोठ्यानं ओरडते, हे धरणी माते, हे मी काय ऐकते, मला पोटात घे. आणि सीता मागं निघून येते. तो दिग्दर्शक होता, तरुण शिकलेला. तो म्हटला असं नाही करायचं, आपण स्पेशल इफेक्ट दाखवू नाटकामध्ये. काय करायचं म्हणे, काय नाही, आता नुकतंच गणपतीची आराध झालेली होती, त्याचं एक यंत्र शिल्लक होतं आमच्या गावामध्ये. त्यानं सांगितलं यंत्र आपण त्या लाकडी स्टेज खाली बसू, त्याची एक चकती कापू, सीतेनं त्याच्यावर उभा राहायचं, म्हणायचं हे धरणी माते मला पोटात घे, मी आतून बटन दाबील, यंत्र खाली खाली जाईल, सीता माता स्टेजच्या खाली जाईल, लोक म्हणतील अरे खरोखरी धरणी मातेच्या पोटात गेली. हे असं काहीतरी दाखवायला पाहिजे. गावाला अंदाज आला हे काहीतरी वेगळं करतायत. सगळं गाव जमा झालं नाटकाला. प्रयोग सुरू झाला. सुटून आली सीता रावणाच्या तावडीतून. राम तिला म्हटला तू भ्रष्ट झालीस, तुला गृहप्रवेश नाही. सीता म्हटली हे मी काय ऐकते, हे धरणी माते मला पोटात घे. आतून यानं पटकन बटन दाबलं, रामच खाली गेला. शेवटी सीतेनं त्याला हाताला धरून वर ओढला. आता तुम्हाला सांगतो, आता असं घडलं असतं तर लोकांनी काय केलं असतं, सगळ्या नाटकाची लंका करून टाकली असते, जाळून टाकलं असतं. पण पूर्वीचे लोक इतके सहनशील होते. झालं असेल, पोरांकडून झालं असेल. या चुकीची बातमी दुसऱ्या दिवशी कुठं पेपरात आली नाही. त्याचं कारण असं होतं, आमचे जुने लोक चुकांमध्ये आनंद शोधायचे, आता आम्ही आनंदामध्ये चुका शोधतो, म्हणून आम्ही दुःखी आहोत. आम्हाला असा मनमोकळा आनंद होतच नाही. माझा मुलगा पास झाला, पण त्याला दुसरं पद मिळालं, यांना मोठं पद मिळालं, काय दुःख होण्याचं कारण नाही, त्याला काही दिवसांनी मिळेल. एखादी मुलगी आमची येते, निकाल लागल्यावर घरी, पप्पा मला 80% मार्क्स पडले, आई तिला जवळ घेते, पप्पा तिला जवळ घेतात, पेढा भरवतात. एक 5 मिनटं हळूच आई शेजारी जाते, तुमच्या इला किती येतो,
90. अरे वाईट झालं. पेढासुद्धा गोड लागत नाही तुम्हाला सांगतो. का? माझी हिला 80 आहे, हिला 90. स्पर्धा कुणाशी? शेजारणीशी. कशाला स्पर्धा करता? तुमच्या हिला 80% पडले हे फार महत्त्वाचं आहे. आणि पालक इतका मार्क्सवादी झालेला आहे सध्या. रशियातला मार्क्सवाद संपला, आता भारतातल्या पालकांमध्ये मार्क्सवाद सुरू झालेला आहे. माझ्या मुलाला किती टक्के मार्क्स पडले पाहिजे? 90%च्या पुढंच. प्रत्येकाला वाटतं तितकेच पडले पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. आता कोरोनानंतर तर डॉक्टरच झाला पाहिजे समाजाची सेवा करण्यासाठी. कशासाठी तुम्हाला माहीत आहे, पण झाला पाहिजे डॉक्टर. तुम्हाला गंमत सांगतो, मध्यंतरी निकाल लागला 12वीचा. मला समजलं आमचा एक मित्र रडतोय का, त्याच्या मुलाला खूप कमी मार्क्स पडले. म्हणून आम्ही सांत्वनाला त्याच्या घरी गेलो. आता ही नवीन जागा झाली सांत्वनाची. फक्त फळं वगैरे न्यायचं नाही, समजून सांगायला जायचं. गेलो त्याच्या घरी, रडत होता. त्याची पत्नी रडत होती, डोळ्यातून पाणी गळतंय दोघांच्या. मुलगा समोर बसलेला. आता मुलाला वाटलं आईबाप रडतायत, आपण थोडं रडलं पाहिजे. खोटं खोटं का होईना, ते खाली मान घालून रडत होतं आपलं पिक्चर. आता म्हटलं वातावरण गंभीर आहे, इथं चहा मिळणं सुद्धा अवघड आहे. मी हळूच त्या वडिलांच्या कानात एक वाक्य बोललो. त्यांनी पटकन डोळे पुसले. पत्नीला म्हटले चहा ठेव. त्यानं चहा ठेवला, चहा घेतला, निघून आलो. काय बोललो मी कानात? मी त्याला म्हटलं की बाबा, कधी कधी अनुवंशिकतेचा सुद्धा परिणाम असतो. आईबापाच्या डोक्यात काही नाही, पोराच्या डोक्यात कुठून येणार? पण आम्हाला इतकी प्रचंड अपेक्षा असते. मग या अपेक्षेनं आम्ही हळूहळू दुःखी होत जातो. मग आमचा जुना काळ गेला, आता तंत्रज्ञानानं आम्ही इतके बेहाल झालो. अहो, तो रेडिओचा विषय मी तुम्हाला सांगितला, नाटकाचा विषय सांगितला, काही नव्हतं लोकांना ऐकायला. एकमेकाशी गप्पा मारायचे, पारावर बसायचे. आमच्या लहान मुली काय मोबाईल खेळत नव्हत्या, ते सागरगोटे चंपुल्या खेळायचे. आमच्या जुन्या आजीबाईचे डोळे अजूनही चांगले आहेत. का? त्यानं व्यायाम व्हायचा. ते चंपुल्या सागरगोटे अशी फेकले की व्यायाम व्हायचा. आता हा व्यायाम असतो, हा व्यायाम आहे. आता 4थीतच चष्मा लागतो. हे सगळं बदललेलं काळ. मग रेडिओ गेला, टी व्ही आले. मला आठवतं आमचा पहिला टी व्ही पाटलाच्या वाड्यात आला, ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही आला एवढा मोठा. त्यानं तो ज्वारीच्या पोत्यावर ठेवला, त्याला उदबत्त्या लावल्या, नारळ फोडला त्याच्यासमोर, हार घातला, कारण ते नवीन टी व्ही आला गावात. आणि सुरू केला. अहो, लोकांना इतकं आश्चर्य वाटलं, कोण कुठले माणसं धावतायत, पळतायत, मारामाऱ्या करतायत. पाटलाचा वाडा गच्च भरला सगळा टी व्ही पाहायला. मग ज्याच्या घरात जरा बरी परिस्थिती आहे तिथं हे ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही दिसायला लागले. तुम्हाला सांगतो, नवीन मुलांना माहीत नसेल, तो टी व्ही इतका सुंदर होता. त्यावेळेस 2च चॅनल होते, मराठीमध्ये सह्याद्री आणि हिंदीमध्ये DD नॅशनल. हे 2च चॅनल होते. सह्याद्री चॅनल छान होता, म्हणजे सरकारी होता. त्यात भ्रष्टाचाराच्या बातम्या नसायच्या. म्हणजे भ्रष्टाचार नव्हता असं नाही, चॅनल सरकारी होता, सांगायला अडचण होती. आता खाजगी असल्यामुळं उद्या होणार आजच सांगता. मग त्या बाई यायच्या बातम्या द्यायला. तुम्हाला सांगतो, बाईंचा चेहरा काय सांगावा, सरकारी चेहरा, जेवढा पगार तसा चेहरा. ते मेकअप करत नसायच्या. का? टी व्ही ब्लॅक अँड व्हाईट होता, करून उपयोग नव्हता. यायच्या, शांत बसायच्या. आनंदाची बातमी तसाच चेहरा, दुःखाची बातमी तसाच चेहरा. मग पाहणारे सुद्धा तशाच चेहऱ्यानं पाहायचे. सगळे घरं शांत, कोणी काय चाललंय छान. त्यावेळेस शेतकऱ्यांसाठी एक कार्यक्रम होता, आमची माती, मस्त कार्यक्रम होता. आता जर कोणी सुरू केलं तर नाव बदलावं लागेल, आमची माणसं आणि त्यांची झालेली माती. पुढं पुढं मातीच व्हायला सुरुवात झाली. मग बाई आल्या की शांतपणे बातम्या द्यायच्या, सगळे पाहत बसायचे. तुम्हाला सांगतो, टी व्ही कधी स्थिर नव्हता, हलायचा. त्यात मुंग्या यायच्या, लाटा उसळायच्या अशा. म्हणजे बाई सांगायच्या आज हवामान शांत राहील, तरी त्या हलायच्या. लोक म्हणायचे याच हालतायत, हवामान कशा शांत राहते. मला वाटतं जुन्या लोकांच्या मुंड्या ज्या हलायच्या त्याचं ते कारण असावं, चित्र ॲडजस्ट करण्यासाठी ते हलत असावं. आता सगळ्यांच्या मुंड्या स्थिर झाल्या, कारण चित्र स्थिर आहे. आता आजार बदलले. आता माणसं रस्त्यानं चालताना असं करतात, असं ते रील्स, मोबाईल नसला तरी हातावरच असं करतात. शारीरिक आजार बदलले. जसं तंत्रज्ञान बदललं तसं आजार बदललं. रामायण महाभारत मालिका आठवड्यातून एकदा असायची. ज्याच्या घरामध्ये टी व्ही तिथं प्रचंड गर्दी व्हायची, रस्ते सामसूम व्हायचे. दरवाज्यात एकाला उभं केलं जायचं, मालदावर स्लॅपवर एकाला उभं केलं जायचं, बांबू घेऊन, अँटेना असायचा काड्यांचा. टी व्ही जर जास्त हलायला लागला, म्हणजे लक्ष्मणानं सोडलेला बाण जर असा वाकडाच व्हायला लागला, तर लोक ओरडायचे त्या दरवाज्यात, हे त्याला सांगते डावीकडे फिरव, डावीकडे फिरव. तो ओरडायचं, ते फिरवते बांबूनं फिरवायचं, असं ते काड्या हळू. झालं का रे स्थिर, झालं का रे स्थिर. चित्र स्थिर व्हायचं, तोपर्यंत मालिका संपलेली असायची. वरचा सांगायचा पुढच्या आठवड्यात मी पाहणार, तू वर व्हायचं. म्हणजे सलग मालिकासुद्धा पाहता येत नव्हत्या. पण तुम्हाला सांगतो, टी व्ही जरी ब्लॅक अँड व्हाईट असला, काळा पांढरा असला, तरी त्यातून मिळणारा आनंद मात्र हा रंगीत होता. इतकं सगळं छान होतं, कारण सगळं समाधान होतं. आता रिमोट आले, आता काय काय विज्ञानानं प्रगती केली. आणि आता तुम्हाला सांगतो, काल परवा मी एक बातमी वाचली. आता एक टी व्हीचं नवीन मॉडेल येते, तुम्ही सुद्धा घ्याल ते.
आता रिमोटची गरज नाही. पाहणारानं डोळे मिटले की ते आपोआप बंद होणार. आता शंका आहे काय, पाहणारानं जर कायमचे डोळे मिटले तर त्या मॉडेलचं काय करायचं? ते त्याच्याबरोबरच पाठवायचं, काहीतरी सोय असेल परत, कारण हे सगळं विज्ञान आहे. आणि तुम्हाला सांगतो आता या विज्ञानाने आम्ही एवढे गर्क झालो आणि हे सगळं कमी होतं म्हणून की काय मोबाईल आले. आता मोबाईल ही चांगली गोष्ट आहे, त्याचा आम्ही जेवढा चांगला वापर करू ती चांगली गोष्ट आहे. पण लोकांना काय वाटतं, माझ्या हातात मोबाईल असणं ही जगाची गरज आहे, काही गरज नाही आहे. आता तुम्ही सगळे इथं बसलायत, मला खात्री आहे 5-10 सोडले तर सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष असेल, काहींचं मोबाईलमध्ये लक्ष असेल, असू दे, त्यांना काय फरक पडत नाही. मी मोबाईलमध्ये घडलेले माणसं लगेच ओळखतो. विनोद झाला की जे हसत नाहीत ओळखायचं, एकतर हा मोबाईलमध्ये घडलेला आहे किंवा याला जास्त रेमडिशिवर दिलेले आहेत. 2 माणसं अजूनही हसत नाही, त्यांच्या पेशी अजून मेलेल्याच आहेत, त्या काय अजून जाग्या झालेल्या नाही. मग मोबाईलचा उपयोग आम्ही कसा करतो? आता आमचे जुने लोक इथं आहे, जुन्या लोकांना वाटतं आमच्या काळात हे नव्हतं, जाता जाता आपण पाहायला पाहिजे. तरुणांना तर वाटतं हा आमच्या काळात झालेला आविष्कार आहे, आता तुमचा तो हक्कच आहे. लहान मुलांना ऑनलाईनच्या नावाखाली मोबाईल दिला जातो. आमचे मध्यमवयीन माणसं तर काही होते, पुढची पिढी मागची पिढी ती सांधा असतो जोडलेला, ते तर ते खेळतच. सगळीकडे हे आता मोबाईलचं राज्य आहे. तुम्ही मला सांगा, इथं बरेचसे जुने लोक बसलेले आहेत, काही नवीन आहेत, मी सांधा साधण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जुन्या काळची पहाट माहीत आहे का? पहाट, जुन्या काळची पहाट कशी होती? आमच्या जुन्या लोकांना आठवत असेल, नव्यांसाठी सांगतो. आता मी लहान होतो त्यावेळेस शाळा सकाळी होती, आई मला चेहऱ्यावर पाणी मारून उठवायची. मला कधीही पहाटे जाग आली नाही, तुम्हाला सांगतो. म्हणजे मला लहानपणी समजलं होतं की मी थोर वगैरे होणार नाही. हे पुढं थोर माणसं जे आत्मचरित्र लिहितात ते त्यात लिहितात, मी रोज पहाटेच उठायचो. आता त्यांना कसं आठवतं मला माहीत नाही, पण ते लिहितात. आई मला पाणी मारून उठवायची की मी उठायचं, पाहायचो तर सगळ्या गावामध्ये एवढी धावपळ उडालेली असायची पाण्यासाठी, कारण कुणाच्याही घरासमोर नळ नव्हते. त्यामुळं सगळ्या दमयंत्या नदीकडे पळताना दिसायच्या, डोक्यावर हांड्यावर हांडे. त्या 3 हांडे दिसले की ओळखायचे नवीन सून आहे. सासूनं केलेला प्रयोग, 3 हांडे कसं काम करते वगैरे, ते हिटलरची छळछावणीच असते सुरुवातीला गेल्यावरती. आता इथं आमच्या एका सासूबाईंना सत्कार घेतला सुनबाईचा, मला खूप आनंद वाटला. असं नातं असावं सासू आणि सुनेचं, सुंदर नातं. सुनेचा सत्कार सासूनं घेतला. आता प्रत्येक सासू अशी करेलच असं नाही, किंवा प्रत्येक सून तशी आता मालिकेमुळं तर अजिबातच नाही, कारण ते आपल्यामध्ये तो विस्फोट घडवतातच. आणि माणसं काय करायचे, खांद्यावर कावड असायची, पुढं एक भांडं मागं एक भांडं, सगळे नदीकडं पळायचे, विहिरीकडं पळायचे, सकाळ सगळी पाणी भरण्यात जायची. आई पटकन आंघोळ करायची सकाळी, मला आठवतं. अंधारतोंडी, अंधारतोंडी म्हणजे काय, प्रकाश होण्याच्या आधी. पूर्वीच्या सगळ्या आया ताया या प्रकाश होण्याच्या आधी आंघोळी करायच्या. का? आमचे नानी घरं होते घराच्या समोर, आणि त्याच्या भिंती किती होत्या, कमरे इतकाले उंच, म्हणजे उभं राहून आंघोळ करण्याची सोय नाही. खाली बसायचं, पटपट आंघोळ करायची. प्रकाश होण्याच्या आधी आई आंघोळ करायची, घरात यायची, मग आईचा मेकअप सुरू व्हायचा. सोपा मेकअप होता. गळ्यामध्ये जाड मान्याचं मंगळसूत्र घालायची, नाकामध्ये नथ घालायची, 9 वारी लुगडं घालायची, साडी. आणि ते लुगडं कसं असायचं, 4-5 लुगडे मिळून एक लुगडं तयार केलेलं रंगाचं, तडूप म्हणायचे त्याला, तडूप. 4-5 तडुपाचं एक लुगडं तयार केलेलं, 4-5 रंग त्यात असायचे. म्हणजे आजची आमची ताई नवरात्राला प्रत्येक दिवशी वेगळा रंग वापरते, वेगळ्या रंगाची साडी वापरते. आमची जुनी आई एकाच दिवशी नवरात्र साजरे करायची, अशी परिस्थिती होती. मग ती कपाळाला मेन लावायची, कुंकवाचा करंडा होता. मग ते अनामिकेनं काहीतरी शास्त्र असेल, करंगळी शेजारी अनामिका, ती कुंकू घ्यायची, असं लावायची. कुठंतरी मातीच्या भिंतीमध्ये आरशाचा तुकडा खोपलेला असायचा, मग ती त्या आरशामध्ये पाहायची, फक्त कपाळ दिसायचं. पदर घ्यायची, जिभेच्या टोकामध्ये बुडवायची आणि असं छान वर्तुळ काढायची ठसठशीत. कधीही शाळेतनं गेलेली आई भूमितीतल्यासारखं सुंदर वर्तुळ काढायची, कधीही पुसलं जाणार नाही असं ठसठशीत. आता टिकल्या आल्या, तुमची चूक नाही, कारण त्या कधी पडतील आणि हे कधी गायब होतील याचा भरोसा राहिला नाही. आता पूर्वी ते पुसतच नव्हतं, कारण घरी निघाले की ते घरीच यायचे, तो दुसरीकडे जात नव्हतं. पण आता जसा काळ बदलला तसं मेकअपचं साहित्यही बदलत गेलं. आणि मग ते आईनं असं सगळा तिचा मेकअप झाला की डोक्यावर पदर वगैरे घेतला की तेवढ्यात बाहेरून आवाज यायचा अंगणामध्ये, वासुदेव आला हो, वासुदेव आला. मग आम्ही 4-5 भावंडं असायचो, कोण आलं बाहेर पळायचो. अंगणामध्ये तो श्रीकृष्णाच्या रूपामध्ये, तुम्हाला सांगतो काय त्याचं रूप पहाटेच्या वेळेस दिसायचं. डोक्याला ती मोरपंखी, त्यामध्ये मोरपीस खोसलेली अशी शंखाकृती टोपी असायची, कपाळाला गळ्याला गंध असायचा,
गळ्यामध्ये तुळशीची माळ असायची, हातामध्ये टाळ आणि चिपळ्या, विशिष्ट प्रकारचा झब्बा, काखेला झोळी लावलेली, खाली धोतर, आणि तो मस्त नाचायचा, रामनाम घ्यायचा सकाळीच भल्या पहारी. मग आई सुपामध्ये धान्य घ्यायची, बाहेर जायची, त्याच्या झोळीमध्ये धान्य ओतायची, त्याचं दर्शन घ्यायची. मग आम्ही पटपट पाया पडायचो. मग तो झोळीतले 4 दाणे काढायचा, असा बाहेर फेकायचा. जसं तुम्ही मला धान्य दिलं तसं तुमच्या घरामध्ये सुद्धा धान्याची भरभराट हो, असा त्याचा अर्थ असायचा. दान पावलं असं मोठ्यानं ओरडायचा आणि गात 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 तो पुढं निघून जायचा. तेवढ्यात कानावर हळी यायची, बटर. आमचे कान सावधच असायचे. बटरवाला आला, महबूब आमच्या घरासमोर यायचा, हलतच नव्हता. ज्याच्या घरात जास्त मुलं तिथं तो ओरडत उभाच राहायचा. मग बटर द्यायला पैसे कोण देणार? मग घाई आजीच्या कुशीत शिरायचं. मग आजी म्हणायची लबाड, डोक्यावरून हात फिरवायची खरबरीत, चेहऱ्यावरून हात फिरवायची. तिच्या कमरेला एक पिशवी असायची, 5-6 कप्पे असलेले. कुठंतरी त्या कप्प्यात हात घालायची, एक डब्बू पैसा काढायची, हातात द्यायची. धावत जायचं, महबूबकडून एक बटर घ्यायचं, खारं बटर एवढं घरामध्ये यायचं. त्यावेळेस कप बशान असायचा, मोठा थाळा असायचा. त्यात बटर टाकलं की ते अख्खा चहा पिऊन घ्यायचं, शोसायचं. मग 4-5 भावंडांनी बाजूला बसायचं आणि ते बटर चवीचवीनं खायचं. आई म्हणायची आवर्त, तोपर्यंत शाळेची घंटा ऐकू यायची. मग एक घमेलं होतं मोठं, त्या एकाच घमेल्यात सगळ्यांना आंघोळी, कारण पाणी कमी होतं. आमचं ते बाथटब होतं. नंतर आई ते पाणी झाडाला घालायची. मग आमचा मेकअप सुरू व्हायचा. तो विजारीचा तो अर्धा तुकडा खाकीचा, सगळ्यांच्या विजारीला ठिगळं होते. कुणी कुणाला हसायचं, सगळ्यांना ठिगळं होते. मग तो तुकडा आई घालायची, वरून तो शर्ट, त्याला आंगडं म्हणायचो आम्ही, पांढरं. मग शर्टिंग करायची, शर्टिंगची हौस. शर्ट त्या विजारीत खोसायचा, पट्टे नव्हते, वरून करदुरा घ्यायचा. करदुरा ढिल्ला असला की काडी घ्यायची, सातारीच्या तारीसारखी आवडायची, फिट्ट व्हायचं कंबर. आई डोक्याला इतकं तेल लावायची, दिवसभरात किती वादळ येऊ एक केस उडणार नाही. झालं शाळेची तयारी. मग दिवसभर ते तेलाचे ओघळे एका हातानं पुसायचे, नाक दुसऱ्या हातानं पुसायचं. म्हणजे आई लहान मुलाला दोन्ही हाताला काम द्यायची, लहानपणीच द्यायच्या. आता म्हणतात ना दोन्ही हाताला काम द्या, ते लहानपणीच द्यायची. मग खांद्यावर दप्तरं घ्यायचे, सॅक नव्हत्या, सुफला युरियाच्या गोण्या होत्या. आम्ही जणू त्या खताचे ब्रँड ॲम्बेसेडर होतो. मग त्या गोण्या घ्यायच्या आणि शाळेकडं निघायचं. अशी ती रम्य पहाट होती. तुम्हाला सांगतो, त्या पहाटेचं वर्णन अजूनही काहींच्या डोळ्यासमोर जसंची तसं असेल. सगळ्या गावामध्ये एक मंगलमय वातावरण असायचं. वडील देवपूजेला बसायचे, आई तुळशीला पाणी घालायची, आमचा थोरला भाऊ व्यायाम करायचा आणि थोरली ताई सगळं अंगण झाडायची, अंगण सारवायची. अशी ती पहाट होती. आता तुम्ही मला सांगा, सध्या पहाटे उठल्याबरोबर तुम्ही काय करता? घरातले सगळेच काय करता? खोटं बोलू नका. पूर्वीची पहाट गेली, आता आधी मोबाईल. डोळे उघडल्याबरोबर मोबाईल. का? जगाची काळजी आहे. मी झोपल्यावर जगाचं काय झालं असेल? आता तू झोपला तिथंच जग चांगलं चाललं बाबा, काही तेवढा तूच उपद्रवी होता. लगेच व्हॉट्सअप सुरू करायचं. व्हॉट्सअप सुरू केलं की कुठंतरी 200 मैल दूर असलेल्या मित्राला मेसेज टाकायचा, गुड मॉर्निंग. मग त्याचा मेसेज काय येत नाही, अस्वस्थ व्हायचं, बेचैन व्हायचं. तो गुड मॉर्निंग म्हणण्याच्या अवस्थेत आहे की नाही ते माहीत नाही. मग कुठून तरी त्याचा एकदाचा गुड मॉर्निंग मेसेज येतो. मग खाली खाली निघायचं. अचानक एखादा फोटो येतो, रात्री हे गेले, वाईट झालं. ओळख असो नाही तर नसो, भावपूर्ण श्रद्धांजली, 4-5 फुलं टाकून द्यायची. आता आपल्याकडे फुकट आहे, 10-12 टाका, काय फरक पडत. तसंच खाली खाली आलं की अचानक दुसरा एखादा फोटो येतो, आज यांचा वाढदिवस आहे, म्हणजे यांचा जन्म झाला, जगावर किती उपकार झाले, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. वरचेच फुलं खाली याला टाकून द्यायची. मेला तरी तेच, जन्म झाला तरी तेच. असा आभासी दिवस आमचा सुरू होतो. तुम्हाला सांगतो, माणसं दिवसभर त्या आभासी जगात वावरत राहतात. कुणी कुणाकडं पाहत नाही, संवाद करत नाही. अहो, पूर्वी जर लहान मुलगा वाट पाहतोय वडिलांची संध्याकाळी, बाबा जर घरी आले तर मुलगा धावत जायचा, बाबा आले, बाबा आले. बाबा त्याला पटकन उचलून घ्यायचे. मुलगा बापाचे बुके घ्यायचा, बाप वडिलांचे बुके घ्यायचा आणि ते पाहायचं. ते सगळं आई पाहायची, किती छान यांचं प्रेम आहे. आता सुद्धा पप्पा येतात, मुलगा धावत जातो, पप्पा आले, पप्पा आले, पप्पा याला उचलून घेतात. हा त्यांच्या खिशातला मोबाईल येतो, पळून जातो. म्हणजे आता ज्या बापाच्या खिशात मोबाईल नाही त्याच्याकडे मुलंसुद्धा येणार नाही. आणि ही वेळ कोणी आणली? ती आम्ही आणली. आम्ही तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतो. एकदा फेसबुक सुरू केलं की पाहत राहायचं, लोकांच्या पंचायती पाहत राहायच्या. तुम्हाला सांगतो, जागतिक चिंतेची सवय लागली आहे. जवळच्या दुःखाचं आम्हाला काही घेणं नाही, जागतिक चिंता आहे.
एखाद्या आमच्या स्त्रीला जर सर्दी झाली आणि तिनं जर फोटो टाकला आणि खाली जर असं लिहिलं फेसबुकवर, मला सर्दी झाली, बघा गंमत, तासाभरात जगभरातून हजारो कमेंट्स येतात ओळख नसताना पुरुषांचे. मॅडम अमुक गोळी घ्या, मॅडम याची वाफ घ्या, त्याचा मलम घ्या. आणि घरात बायको शिंकत फिरते, हा तिच्याकडे पाहत सुद्धा नाही. आणि तिला एखादी गोळी आणून दे ना. कोण कुठली बाई तिला सल्ले, मॅडम असं करा तसं करा. तुझ्या जवळ सुख आहे ना, जवळचं सुख पाहायचं नाही. आमच्या तरुणांची सख्खी बहीण लग्नाची आहे, दुःख नाही. ऐश्वर्या रॉयचं दुःख, लग्न झालं, याला फार दुःख झालं. त्या दिवशी या देशातले निम्मे तरुण जेवलेच नाही आणि निम्म्यांनी अभिषेक केला, हिचा संसार सुखाचा हो. आता ती त्याच्याशी नाही, तुमच्याशी लग्न करणार होती का? नाही. मग जे दुःख आपल्याच्यानं मिटणार नाही ते दुःख तुम्ही बाळगता कशाला, हा फार मोठा प्रश्न आहे. या समाज माध्यमामुळं नको ते मोठे दुःख व्यापक स्वरूपाचे आम्हाला उरावर घेऊन जगायची सवय लागली, म्हणून आम्ही दुःखी झालो. आम्हाला काही सुचतच नाही आहे. ते इंस्टाग्राम नावाचा विषय तर फार गमतीचा आहे. ते आमच्या जुन्या लोकांकडे नसेल, तरुणांकडे सगळ्यांकडे आहे ते इंस्टाग्राम. ते पालक नसलेलं वधूवर सूचक मंडळच आहे ते. मग काय होतं, राजस्थान हरियाणा सारख्या ठिकाणी जिथं मुलांचे लग्न होत नाही, मुली मिळत नाहीत, ते मुलं काय करतात, आमच्या महाराष्ट्रातल्या मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मी डॉक्टर आहे, एखाद्या हॉस्पिटलचं चित्र टाकतात. ती पाहते, अरे डॉक्टर आहे, तरुण वय असतं, स्वीकारते. चॅटिंग सुरू होते, चॅटिंग नावाचा रम्य प्रकार. मग काही दिवसांनी असं वाटतं आपण लग्न केलं पाहिजे. मग तो सांगतो, तू महाराष्ट्रातले आहे, तुझे आई वडील तुला परवानगी देणार नाही, मी विमानाच्या तिकिटाची वगैरे सोय करतो, तू पळून ये. आणि एखाद्या दिवशी, एखाद्या रात्री आमची ही तरुणी, ज्या वडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, त्यांना एका क्षणात तोडून प्लेननं दूर निघून जाते. त्या राज्यामध्ये जाते, त्याला शोधते, हा डॉक्टर आहे, याचं हॉस्पिटल आहे, आपलं कल्याण होईल, नंतर आपण आईवडिलांना सांगू. ती त्याला विचारते, हॉस्पिटल कुठं आहे? हॉस्पिटल नाही. तो डॉक्टर आहे का? डॉक्टर नाही. तो हसतो. आणि मग सत्य समजतं, हा डॉक्टर नाही, याचं हॉस्पिटल नाही, हा गुड्डा आहे, हा मावाली आहे, हा गँगस्टर आहे. 2024 साली जर पोलिसांचं रेकॉर्ड पाहिलं तर महाराष्ट्रातल्या 30 मुली परराज्यामध्ये जाऊन उद्ध्वस्त होऊन परत आलेल्या आहेत. माझ्या ताईंना विनंती आहे, समाज माध्यमावर भरोसा ठेवू नका. सगळं खोटं असतं, त्यावर आपल्याला फसवलं जातं. अहो, लग्न कुठं जमतात का समाज माध्यमावर, कुणी कुणाला न पाहता? हे आमच्या जुन्या लोकांचे लग्न कसे जमायचे विचारा तुम्ही आईवडिलांना, आजोबांना. अहो, 4-4 गाड्या जायच्या लग्न मुलगी पाहायला, 4-4 गाड्या. ती नॅक कमिटीच होती एक, आणि प्रत्येकाकडे कामं नेमून दिलेले असायचे. तू काय पाहायचं, तू मुलीचे पाय बघ, सपाट आहे की चांगले आहे. तू मुलीला बोलायला सांग, बोबडी आहे का बघ. प्रश्न विचार तिला, तू मुलगी चालताना बघ, दिव्यांग आहे का. हे प्रत्येकाकडे कामं वाटून दिलेले असायचे. नंतर काय तर ते सगळं नाते गोते निघायचे आणि नंतर लग्न व्हायचं. म्हणून आपली लग्न संस्था टिकली, आपला समाज टिकला आणि ही परंपरा टिकली. आमच्या नवीन मुलांना एका झटक्यात ते नातं जोडावं असं वाटतं. ते काय लिव्ह अँड रिलेशनशिप, ते काय माणसाचं काम आहे का? प्राण्यामध्ये राहतात ठीक आहे, पण आता प्राणीसुद्धा नीट राहायला लागले. अशा परिस्थितीमध्ये जर आम्ही राहायला लागलो तर आमच्या एवढ्या शिक्षणाचा उपयोग काय? शिक्षणाचा नेमका उपयोग काय? आम्ही शिकतो कशासाठी? अधिकारी होण्यासाठी शिकतो. शिक्षणानं फक्त उपजीविका भागते, जीविकेचं काय? 2 प्रकार आहेत, जीविका आणि उपजीविका. तुम्ही नोकरी लागलात ही उपजीविका झाली, पण नोकरी सोडून जो भाग आहे ती जीविका आहे. ते जीविकेमध्ये संस्कार येतात, परंपरा येते, आमच्या आईवडिलांविषयी आदर येतो, आमच्या शिक्षकांविषयी आदर येतो. तो आदर आपल्याला राहिला का? नाही राहिला. अहो, त्या मोबाईलमध्ये इतक्या त्या साईट्स पाहून आता आमच्या तरुणांना आमची आईसुद्धा कुरूप वाटायला लागली. पण तुम्हाला सांगतो मित्रांनो, या जगात सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. आई इतकं या जगात दुसरं कोणी सुंदर नाही. डॉक्टर चेतनजी ते आईविषयी बोलताना त्यांचा ऊर भरून आला. कारण आईमध्ये जे संस्कार आहेत ते पुढच्या पिढीमध्ये संक्रमित होत असतात, ते त्यांच्यामध्ये संक्रमित झालेले आहेत. ही आपली आई असते. एखाद्या नटासारखी आम्हाला 6 पॅक मिळवायचे, मिळवा, त्याला कुणी विरोध केलेला नाही, मिळवले पाहिजे. पण त्याच्या आधी आपल्या उघड्या अंगाच्या बापाला एकदा पहा, त्याचे किती हाडं वर आलेले आहेत, कोणासाठी आले. सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो, बाथरूममध्ये एखादा साबणाचा तुकडा जर असला तर आमचे तरुण मुलं मुली लावत नाहीत. ते सांगतात, आई साबण दे. हे साबण फार तुकडा झाला याचा, आई नवी साबण देते. पण तो तुकडा फेकून दिला जात नाही. कुठं जातो तो तुकडा? विचार करतो आपण. तो तुकडा आपल्या बापानं लावलेला असतो, कारण त्याला माहीत असतं माझ्या मुलामुलीला जर मोठं करायचं आहे तर मला काटकसर करावी लागेल. हे बापाला वाटतं. तुम्हाला जगामध्ये मित्र फसवतील, समाज फसवेल, जग फसवेल,
पण तुम्ही कसेही वागा, दोन माणसं तुम्हाला कधी फसवणार नाही, ते तुम्हाला जवळ घेतील. ते गृहीत धरा तुम्ही, ते अंतिम सत्य आहे. एक आपली आई आणि दुसरे आपले वडील कधी फसवणार नाही. पण आता तोच विषय कमी झाला. आमचे काही माणसं पंढरपूरला जातात दर महिन्याला आणि घरामध्ये बाप आहे, त्याच्याकडे पाहत नाही, आणि दर महिन्याला पंढरपूर. ते विठ्ठल एखाद्या दिवशी पायाखालची वीट काढून डोक्यात घालेली याच्या, की बाबा तुझ्या घरात विठ्ठल आहेत, इकडं कुठं बोंबलत निघालो तू, याचं आम्हाला भान नाही, याची आम्हाला जाण नाही. आणि हे जर नसेल तर हे कशाला शिकायचं? नुसते शिकलो, मोठे झालो, ठीक आहे, खूप मार्क्स पडले, अधिकारी झाले, कोणी डॉक्टर झाले, आणि आता प्रत्येकाला वाटतं काय आनंद होता आईच्या चेहऱ्यावर, वडिलांच्या चेहऱ्यावर किती आनंद होता. हा आनंद आयुष्यभर टिकवणं कोणाचं काम आहे? तुमचं काम आहे. हे तुमचं काम आहे. त्यांना झालेला आनंद, आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला, किती आनंद होता, माझी मुलगी आज अधिकारी झाली. तो आनंद तसाच टिकवला तर तुम्ही या फाउंडेशनचे विद्यार्थी आहात असं समजून घ्या. कारण इथं संस्कार शिकवले जातात, इथं व्यक्तिमत्व कसं घडवायचं ते शिकवलं जातं. पण आता पालकांची फार अपेक्षा आहे. तुम्ही बाहेर पहा, तुम्ही सगळ्या पालकांना विचारा, एक तर मार्क्स पडलेच पाहिजे, आणि मुलाला काय करायचं? शक्यतो डॉक्टर करायचं, मुलगा डॉक्टर झाला पाहिजे. बरं, आता पूर्वी 90च्या पुढचे डॉक्टर व्हायचे, आता 55 पडले तरी होतात, कारण ती व्यवस्था आहे. 55 लाखाची बॅग घ्यायची, 55% पोरगं घ्यायचं, बॅगसहित पोरगं ठेवून घेतात, झाला डॉक्टर. तुम्हाला खोटं नाही सांगत, माझे 40-50 मित्र असे आहेत की ज्यांचे मुलं खूप कमी मार्क्स आहेत, सध्या मेडिकलला आहेत. त्यांना मी सांगितलं हे सुटण्याच्या आत तुम्ही जगून घ्या. इतक्या कमी मार्काचे डॉक्टर जर या समाजात आले, माझं उलटं मत आहे, आले पाहिजे. खूप कमी मार्काचे डॉक्टर झाले पाहिजे, त्याशिवाय देशाची लोकसंख्या कमी होणार नाही, तुम्हाला सांगतो. पण मला आठवतं, स्पर्धा परीक्षा तुम्ही देता, उत्तम आहे, पण 55-60% मुलं जर आरोग्याशी निगडीत असतील, या देशाचे आधारस्तंभाशी निगडीत जर काही पदं असतील, तिथं आपण ठेवले पाहिजेत का? नाही ठेवले पाहिजे. अजून 10 वर्षांनी जर सगळे 50-55-60% डॉक्टर्स इंजिनियर झाले तर काय होईल? मला आठवतं 10 वर्षानंतर काय होईल. एक पेशंट ज्यावेळेस गेलं ऑपरेशन थिएटरमध्ये, त्यानं पाहिलं कोपऱ्यामध्ये हार पडलेला आहे, ऑपरेशन होतं त्याचं, ते घाबरलं. डॉक्टरांना म्हटलं, डॉक्टर साहेब हा हार कशाला? डॉक्टर म्हटले, माझं पहिलंच ऑपरेशन आहे, ऑपरेशन सक्सेस झालं तर हा हार मला, नाही झालं तर तुला, वाया जाणार. हे 10 वर्षाने असो. कान नाक घासा स्पेशलिस्ट सध्या आहेत, काही दिवसांत तुम्ही पहा, कानाचे वेगळे, नाकाचे वेगळे, घाशीचे वेगळे. अजून 15 वर्षांनी खोटं बोलत नाही, पाट्या लागतील. उजव्या नागपुडीचा स्पेशलिस्ट वेगळा, डाव्या नागपुडीचा वेगळा. डावीकडे गेली की तो उजवी बंद पाडेल, उजवीकडे गेली की तो डावी बंद पाडेल, एके दिवशी दोन्ही बंद पडतील, संपला तुमचा विषय. याची गंमत सुरू होणार. अहो, 2 तरुण ज्यावेळेस रस्त्यानं चालले तुमच्यासारखे, एक जण मोठ्यानं ओरडला, दुसरा म्हटला काय झालं? तो म्हटला सारख्या बहिणी येत आहेत समोरून, तरुण आहेत, दिसायला सारख्या आहेत, आवळ्या जावळ्या आहेत. हा सांगतो, अरे बाबा ती एकच मुलगी आहे, तुला 2 कशा दिसत आहेत? या वयात असं होत असतं, चल म्हणे पुढं जातात. हा पुन्हा ओरडतो, आता वयाचा काय संबंध आहे? म्हणे काय झालं? 2 म्हशी येत आहेत, दिसायला सारख्या, शिंगसारखे, काळा रंग सारखा, आता वयाचा कुठं संबंध आहे? म्हणे अरे बाबा ती एकच म्हैस आहे, तुला काय झालं? माझ्याकडे बघ. अरे तू सुद्धा 2-2. बरोबर आहे म्हणे, तुझा सेंटर सरकला म्हणे, तुला प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसायला लागली. चल डॉक्टरांकडे. जातात, डोळ्यांचे डॉक्टर बसलेले असतात, हे दोघे समोर बसतात. हा ओरडतो, डॉक्टर तुम्ही सुद्धा 2-2. म्हणे काय झालं? याचा मित्र शेजारी बसलेला, दोघेच बसलेले. हा सांगतो, डॉक्टर मागापासून काय झालं याला समजत नाही, याला प्रत्येक प्रतिमा 2-2 दिसते, दोघेच समोर बसलेले. डॉक्टर म्हणतात किरकोळ प्रॉब्लेम आहे, पण याच्यासाठी तुम्ही चौघं कशाला आले म्हणे? हे असं होणार आहे. जेवढी क्षमता आहे तेवढे मुलं घडवा. आमच्या मुलाला नेमकं काय येतंय ते पहा. आणि तुम्हाला खोटं नाही सांगत, आता हे फाउंडेशन इथं आहे, आईंच्या नावानं, पप्पांच्या नावानं काढलेलं. पण तुम्ही संस्था पहा काय करतात, किती शिकवलं जातं. आता शिक्षणावर आम्ही किती भरोसा ठेवा. तुम्ही जिल्हा परिषद शाळेशी, आमचे काही शिक्षक आहेत तिथं, आत्ता मी सत्कार झाला त्यांचा. काय जिल्हा परिषद शाळांची परिस्थिती, सरकारी शाळांची, शिकूच दिलं जात नाही त्यांना. बाकीचे कामं करा तुम्ही सगळे, मुलांसमोर नाहीतच गुरुजी. पूर्वी गुरुजी मुलांसमोर होते म्हणून आपण सगळे शिकलो.
आता त्यांना बाकी सर्वे करा, जनगणना करा, हे करा, ते करा, बिचारे वर्गात नसतातच. मग मुलांना ते काय शिकवणार? एक साहेब वर्गात गेले एक दिवस, ते गुरुजींना म्हटले सगळ्यात हुशार मुलगा उभा करा. त्यांनी केला एक मुलगा उभा. साहेबांनी त्याला विचारलं साती साती किती? तो म्हटलं 35. साहेब म्हटले सगळ्यात हुशार. गुरुजी म्हटले हाच आहे. म्हणे कसं काय? म्हणे बाकी सारे 35च्या आतच म्हणतात, हा निदान 49 पर्यंत आलाय. आणि जसं तुम्ही आम्हाला शिकवायला वेळ द्याल याला आम्ही 49 पर्यंत आणणार. म्हणे ही गंमत आहे मराठी शाळेत. हेच पोरं बिचारे माध्यमिकमध्ये जातात. आता माध्यमिकचा अभ्यासक्रम खरं म्हणजे वर्षाला बदलला पाहिजे अशी परिस्थिती आहे. जग इतक्या वेगानं बदलतं. 8वी 9वीच्या मुलांना जर एखाद्या नागरिक शास्त्राच्या सरांनी विचारलं राष्ट्रपती कधी राजवट कधी लागते, आणि ते जर म्हटलं एखादा मुलगा रात्री लागते आणि पहाटे उठते, तर काय करायचं? सर म्हणतील चूक आहे. तो म्हणाल सर टी व्ही पाहता की नाही, रात्रीच पळाले, पहाटे आले, शपथविधी झाला, मग राष्ट्रपती राजवट उठली. म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्र हे असं एकमेव राज्य आहे की जिथं 6 तासासाठी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. हे पुस्तकात नाही. मुलांची काय चूक आहे? पुस्तकात तेच जुनं आहे. आमच्या मॅडम शिकवतात मुलाला 18 वर्ष पूर्ण झाली की मतदानाचा हक्क आहे. पोरगं घरी जातं, सुट्टी असते त्या दिवशी, खेळतं, ते त्याचं लक्ष असतं वडिलांकडं. पण 5 वाजले तरी बाप मतदानाला जात नाही. त्याला वाटतं यांना 18 पूर्ण व्हायला काही मिनटं बाकी असावेत. मग 5 नंतर एखादी गाडी येते, वडिलांच्या हातात काहीतरी देते, मग त्या फुकटच्या गाडीत बसून वडील मतदानाला जातात. अहो या विधानसभेमध्ये 6 वाजल्यानंतर किती 73 लाख मतदान झाले 6 वाजल्यानंतर. ही काय लोकशाही आहे? काय शिकतात मुलं शाळेमध्ये? बाहेर काय चाललेलं आहे? कोणी शिकवायचं कुणाला आहे? आणि आम्ही म्हणतो राजकारण वाईट आहे, लाचलुचपत वाईट आहे, भ्रष्टाचार वाईट आहे. अहो लहान असतापासूनच या मुलांना शिकवा लाच घेणं किती वाईट आहे, देणं किती वाईट आहे, भ्रष्टाचार म्हणजे काय. अण्णा हजारे कोण होते? त्यांनी माहितीचा अधिकार कसा काढला? तो अधिकार वापरून किती लोकांनी बंगले बांधले दुसऱ्याला माहिती विचारून. आता त्यांना माहितीचा अधिकार देण्याची वेळ आली, तुमचा बंगला कुठून आला? हे सगळं विपर्यास आहे. मग या समाजात ज्या अनिष्ट गोष्टी या बाहेर चाललेल्या आहेत, हे कुणी विचारायच्या? हे आमच्या माध्यमिकच्या मुलांना यायला नको? ते पोरगं बिचारं शिकतं उच्च, आता उच्च शिक्षणामध्ये तर उच्च पद्धतीची लबाडी सुरू आहे. तुम्हाला मुलं जातात, सरांना सांगतात मी फक्त ॲडमिशन घेईल, कॉलेजमध्ये काय येणार नाही. आता सर सांगतात घे बाबा, त्यांना पटाची गरज आहे, स्ट्रेनची गरज आहे, नाही तर पद उडेल. कोल्हापूरहून डायरेक्ट तिकडं कुठं सोलापूरला फेकले जातील. म्हणजे पूर्वीच्या काळी शिक्षकांच्या हाती मुलाचं भवितव्य होतं, आता मुलांच्या हाती शिक्षकाचं भवितव्य आहे. म्हणजे आता शिक्षकांचा मुलांवर भरोसा नाही, मुलांचा शिक्षकांवर भरोसा नाही, आणि समाजाचा दोघांवरही भरोसा नाही. अशा परिस्थितीत जर आमची शिक्षण व्यवस्था जर सुरू असेल तर मला वाटतं फाउंडेशनच या समाजाला तारू शकतं अशी परिस्थिती आहे. आजूबाजूला जर असा काळोख असेल तर निस्वार्थीपणाने अधिकारी बनण्याचं काम फक्त असे फाउंडेशन करू शकतात. इतकी सरकारमध्ये गल्लत आहे. ते मध्यंतरी फार सुंदर एक गंमत आली होती, कसा विश्वास नाही दाखवणार. ते इंजिनिअरिंगचे मुलं होते काही, त्यांनी एक विमान तयार केलं आणि त्या विमानात सगळे प्राध्यापक बसले, आणि तो GS आला आणि त्यांना हात जोडून म्हटला सगळ्या प्राध्यापकांना की हे सगळी विमानाची जी टेक्नॉलॉजी वगैरे आहे चार्टर्ड विमानाची, तुम्ही आम्हाला जे शिकवलं त्या ज्ञानाचं उपयोजन करून हे विमान आम्ही तयार केलेलं आहे. काय झालं असेल? प्राध्यापक म्हटले चला खाली. यांनी तयार केले, उतरा. उतरले, प्राचार्य तसेच बसू. एक प्राध्यापक म्हटले सर ऐकलं नाही का, हे आपल्या दिवट्यांनी तयार केलं, या खाली. प्राचार्य म्हटले नाही तुम्ही जा, मी येणार नाही. माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला खात्री आहे हे विमान उडणारच नाही. किती खात्री आहे? हे असं आजूबाजूला सुरू आहे आणि ते विषण्ण करणार आहे. म्हणून राज्यामध्ये असं एखादं फाउंडेशन दिसलं आणि 5,500 मुलं तिथं तयार होत आहेत, खेड्यापाड्यातले गरीब मुलं ज्यांना गरज आहे. जसं स्वामी विवेकानंद म्हणायचे झोपडीमध्ये प्रकाश द्या, पारावर बसलेल्या शेतकऱ्यांना पृथ्वीचा गोल नेऊन दाखवा, पृथ्वी गोल आहे, त्यांना गरज आहे दाखवण्याची. त्यांना त्यावेळेस माहीत नव्हतं पृथ्वी गोल आहे. हे शिक्षण असं गरिबाच्या झोपडीपर्यंत गेलं पाहिजे. विवेकानंदांचा वसा तुम्ही घेतलेला आहे, याचा मला आनंद आहे, खूप चांगली गोष्ट आहे. पण इथं सगळे पालक जर असतील तर त्यांना माझी एक विनंती आहे. इथं आमच्या अनेक आया आहेत, मी त्यांना प्रश्न विचारतो, उपवास कुठून आले? गुरुवार धरला दत्ताचा,
शनिवार धरला शनीचा, कुठून आले उपवास? काही जण म्हणतात हे आमचे हे सुधारण्यासाठी उपवास धरला. काही सुधारायचं नाही, ते भरपूर जेवतात बाहेर. तुम्ही काही उपवासी राहू नका. अहो उपवास आले कुठून? पूर्वी ज्यावेळेस एकत्रित कुटुंब पद्धती होती, सगळे पुरुष आधी जेवायचे आणि शेवटी आई जेवायची. पुरुष जेवताना विचार करत नव्हते स्वयंपाक किती राहिला आहे, शिजवलेलं अन्न किती राहिलं आहे. भरपूर जेवायचे, ढेकर द्यायचे. आणि ज्यावेळेस आई टोपलं पाहायची संध्याकाळी, टोपल्यात काही उरलेलं नसायचं. मग मुलगा तिला विचारायचा, आई तुला जेवायचं नाही का? त्यावेळेस आई सांगायची, आज मला उपवास आहे. हे उपवास या दारिद्र्यातून निर्माण झालेले आहे. आम्ही पुढे त्याला देवाचे नावं दिले. आम्ही आता सगळे देवावरच लोटतो ना, निवांत होतो. आता काय 60 कोटी लोक जाऊन आले कुंभमेळ्याला, म्हणजे निम्मी जनता जाऊन आली आपली. म्हणजे आता या देशात कुणी पाप करणार नाही, कारण पाप करायला दोघे लागतात. आता उरले 60 कोटी इथं, 60 कोटी पवित्र होऊन आलेले आहेत नाही, त्यामुळे उरलेले सुद्धा आता पुण्यवान झाले. आणि काहींनी तिथून बाटल्या भरून आणल्या तीर्थ म्हणून, म्हणजे अनेकांचे पापं धुवून आणले प्यायला इकडं. ठीक आहे, तुम्ही विश्वास ठेवा अध्यात्मावर, पण कितीपर्यंत, किती लिमिटपर्यंत? जिथं माणुसकी संपती इथपर्यंत हे नाही आम्ही केलं पाहिजे. आम्ही मुलांचे लाड करतो आणि त्या लाडाचा विपर्यास होतो. आता हे नवीन मुलं मुली यांचे अजून काहींचे लग्न व्हायचे असतील. तुम्ही अंतरपाठ धरले का लग्नामध्ये? आपले अंतरपाठ धरले होते, तुमच्या वेळेस धरले, माझ्या वेळेसही धरला होता. आता का धरला विचारायचं कारण नाही, तो दिवस आनंदाचा असतो. त्या दिवशी काहीच विचारायचं नाही, काही करा, आमचं होच असतं. मी आमच्या आजोबांना विचारलं, ते काय धरलं होतं मध्ये? तर ते म्हटले, अरे बाबा ती पूर्वीपासूनची प्रथा आहे. काय प्रथा आहे? पूर्वीच्या काळी असे फोटो व्हिडिओ वगैरे काही नव्हते. मुलानं मुलगी पाहिलेली नसायची, मुलीनं मुलगा पाहिलेला नसायचं. मग वडील घरी जाऊन सांगायचे मुलीला, ते अमुक गावात एक मुलगा आहे, त्याच्याशी तुझं लग्न जमलं. तिनं हो म्हणायचं, नाही म्हणायचं नाही. काळा गोरा उंच बुटका काही माहिती नाही. मुलाला सुद्धा जाऊन सांगायचं, अमुक गावात मुलगी आहे, तुझं लग्न तिच्याशी जमलं. त्यानं हो म्हणायचं. लग्नाचं वराड कशानं जायचं? बैलगाडीत जायचं. 3-3 दिवस लग्न चालायचे, बैलांना चारा, नवरा नवरीला हळद लावायचे. तेवढंच मेकअपचं साहित्य होतं त्यावेळेस. हळदीनं गोरे दिसायचे 2-3 दिवस, तोपर्यंत लग्न होऊन गेलेलं असायचं, काही अडचण नसायची. मूळ रंग उघडा पडायचाच नंतर. आता मेकअपनं जरा 5-6 दिवसानं पडतो, पण पडतोच. तो काही लपत नाही, म्हणजे मूळ रूप कधीही लपत नाही, तुम्हाला सांगतो. फक्त हळद होती, बाशिंग होतं, नवरा नवरीला पाहणार नाही याची काळजी घ्यायची. मग आंतरपाठ धरायचे मध्ये ताणून. ते फार दुष्ट माणसं बरं का, एकमेकाला पाहू देत नव्हते ते. मग मंगलाष्टकं सुरू व्हायचे. मंगलाष्टकं कशी अशी माईकवर नव्हते. अचानक 2 वृद्ध माणसं उठायचे गर्दीत, खड्या आवाजात मंगलाष्टक म्हणायचे. ते झालं का तिकडून एखादी आजी उठायची, सगळ्या मंडपात आवाज जायचा, एवढे आवाज. सगळ्या मंडपात त्या मंगलाष्टकाचा गजर असायचा. मग शेवटचं मंगलाष्टक व्हायचं आणि मग अक्षता टाकल्या जायच्या. मग आंतरपाठ खाली झाल्यानंतर हे एकमेकाला पाहायचे. मग ती हार घालताना व्हायचे, अरे हाय काय ठीक आहे, पदरी पडलं, पवित्र झालं, काय करता. पण तरी संसार टिकले. आता लग्न जमल्याबरोबर काय होतं तुम्ही मला सांगा. ते व्हिडिओग्राफर येतात, चला कुठं प्री वेडिंगला जाऊ, महिनाभर आधीच कुठं डोंगरावर निसर्गरम्य ठिकाण. मग नेतो. मग हे सगळं त्याच्या ताब्यातच असतं, त्यानं जे सांगेल ते करायचं. गावतात लोळले, तूही लोळतो खाली, स्पेशल इफेक्ट. धबधब्यात पाय सोडून बसा, बसले, डोक्याला डोकं लावा, लावलं. कोल्ड्रिंकची बाटली आणा, त्या दिवशी एकच बाटली शिल्लक असते. एक बाटली, त्यात 2 नाळ्या, ओढा ओढा. कधी कधी ती फुंकते, हे ओढतं, असंही होतं. ती त्याच वेळेस ओळखते, सगळा प्रपंच हाच ओढणार आहे, काही अडचण नाही. स्त्रिया फार चतुर असतात. आणि मग ते प्री वेडिंग असं मांडवाच्या कोपऱ्यामध्ये लावायचं. तुम्हाला सांगतो, आता त्याला सेन्सॉर करायची वेळ आलेली आहे. त्याला सर्टिफिकेट द्यावे लागतील, ABC. ते इतकं त्यानं मर्यादा ओलांडली आहे. आणि ते मांडवातले लोक पाहतात. तुम्हाला वाटतं का ते पाहून सगळ्यांना आनंद होतो? शिव्याशाप देतात, चेष्टा करतात, टिंगल करतात, आपल्या आईवडिलांना नावं ठेवतात. आणि ते मांडवामध्ये चालू आहे. आणि इकडं अंतरपाठवाला ताणून अंतरपाठ धरतो. कशाला धरतो बाबा? महिना झाला बोंबलत फिरता येते, कशाला धरतो? मग आता एक बंद करा ना काहीतरी दोन्हीपैकी. एक तर प्री वेडिंग बंद करा, नाही तर अंतरपाठ बंद करा. काय बंद केलं पाहिजे? प्री वेडिंग. मुलींना सांगा तुम्ही काय बंद केलं पाहिजे? प्री वेडिंग बंद केलं पाहिजे. तुम्ही करणार नाही मला माहीत आहे, त्याशिवाय आम्हाला जमत नाही. पण आपल्या संस्कृती शोभत नाही ते. 2000 माणसं लग्नाला येत आहेत, तांदूळ टाकतायत. त्यांनी आपल्याला मान्यता दिली आहे, तुम्ही नवरा बायको झालात. आता काय असेल ते तिकडं मांडवत कशाला दाखवता? त्याचा मोबदला म्हणून आपण त्यांना जेवण देतोय.
पण तरी तुमचे ते प्रकार जर तिथं सुरू असतील तर मला वाटतं आपली संस्कृती एका वेगळ्या वळणाकडे निघाली आहे. आणि प्री वेडिंगला जे 2-3 लाख खर्च होतात तुम्हाला माहीत आहे का? मुलीचं लग्न झाल्यानंतर ती जाताना बाप जे रडतो ना, तुम्ही त्याच्या गळ्यात पडताना तुम्ही रडता, तो तुम्ही चालला म्हणून 50%च रडलेला असतो. बाकी एखादा बँकेचा मॅनेजर त्याच्याकडे पाहून असा हसत असतो. आता आपले हप्ते कधी सुरू करायचे? कशाला बापाला कर्जाच्या खाईत लोटता? आपल्या सुखासाठी जर वडील कर्जाच्या खाईत जात असतील तर मुलींनी ठरवलं पाहिजे मी लग्नाला खर्च करू देणार नाही. तुम्ही ठरवा. आणि आता मुलींनीच ठरवलं पाहिजे. मुलांचं नाव मी घेत नाही कारण आता मार्केट कोसळलं मुलांचं. आता जे नोकरीला लागले त्यांनी ऑर्डरी टाका त्या धोरसूचक मंडळावर, लगेच येतील मुली तुम्हाला. नाही तर मुलांचं मार्केटचं अवघड झालं आहे. मध्ये सोलापूरला मोर्चा काढला होता डोक्याला बाशिंग बांधून काही तरुणांनी, आमचे लग्न करा. आणि आता काही आमदारसुद्धा सांगतात घाबरू नका, मला निवडून द्या, सगळ्याचे लग्न करतो. अवघडच आहे. नाही, अवघड झालेलं आहे. आता तुम्हाला खोटं नाही सांगत, अजून 4-5 वर्षानं बघा 5-6 मुली मुलाला पाहायला जातील आणि तो चहा घेऊन येईल असं. मग मुली त्याला प्रश्न विचारतील. असं होणार आहे कारण संस्कृती बदललेली आहे. हे जिजाऊनी आणि सावित्रीआईंनी आणलेले दिवस आहेत. याचा नीट उपयोग आमच्या महिलांनी आणि स्त्रियांनी केला पाहिजे. आम्ही तो नाही करत. ह्या जुन्या लोकांकडून या परंपरा, या रूढी जाणून घ्या. आणि ह्या जर जाणून घेतल्या नाही आणि या तंत्रज्ञानावर स्वार होऊन आम्ही जर नुसते धावत राहिलो तर हाताशी यंत्रमानवासारखे माणसं पडल्याशिवाय राहणार. आता शास्त्रज्ञ काय करतायत? रोबोटमध्ये बुद्धी भरतायत आणि जिवंत माणसं रोबोटसारखे जगायला लागलेत. आता रोबोट चांगले जगतील आणि माणसं रोबोटसारखे वागायला लागतील, जिवंत माणसं, अशी परिस्थिती आहे. आणि हा उलटा जो काळ आहे, या उलट्या काळामध्ये जुन्या परंपरा आम्ही जर सकसपणे घेतल्या. अहो तुम्ही ते जेवणाचं विचारा ना आमच्या जुन्या लोकांना. आता केटरर्स आहे. काय जुन्या काळचं जेवण होतं? कशा पत्रवळ्या होत्या? त्या कशाच्या पत्रवळ्या होत्या? ते बेलाचे पानं होते का ते? हां, पळसाचे पानं. किती सकस होतं ते. आता प्लास्टिकच्या पत्रवळ्या आहेत, त्यामध्ये गरम काही पडल्यानंतर खाताना त्याचे कण पोटात जात नाहीत का? आम्हाला जो कॅन्सर होतो ते सिद्ध झालं आहे, त्या प्लास्टिकनं कॅन्सर होतो. आम्ही चहा प्लास्टिकच्या कपात पितो, त्यानं कॅन्सर होतो. कुठं चाललो आहे आम्ही? भारत हा कॅन्सर होणारा जगातला पहिला देश ठरू पाहतोय. ते पळसाच्या पानाच्या पत्रवळ्या होत्या, छान होत्या, पातळच होत्या, द्रोण असायचं. त्या द्रोणाला हमखास एखादं छिद्र असायचं. तुम्हाला सांगतो, ते सार वाढलं की ते शेजाऱ्याच्या पत्रवळीत जायचं. ते मग माणसं काय करायचे? भाताची मुदी ठेवायची त्याच्या खाली, त्यात ते ठेवायचं. बरं, ते उचलून पिता येत नव्हतं कारण ते मध्येच विसर्जित होण्याची शक्यता होती. मग ते सार पुरायचं आहे. आजच्यासारखं बुरुक बुरुक करायचा विषयच नव्हता. असे सगळे बसायचे, रस्त्यावर बसायची, धूळ उडायची, सार वाढायचा. लापशी नावाचा विषय असायचा, ते गावाच्या भारड्याची लापशी असायची. आदल्या दिवशी ते करायचे, बैलगाड्याच्या साठ्यात ठेवायचे, नाही तर कुठेतरी खोलीत झाकून ठेवायचे. एखाद्या बाबा खोऱ्यानं लापशी वाढायचे, पोत्यामध्ये वाढायचे. कुणाला काही आजार होत नव्हते कारण समाधान होतं सगळ्यांमध्ये. आणि तुम्हाला सांगतो, प्रत्येक विनोदामागे एक वेदना असते, दुःख असते. विनोद काही नुसता हसण्यासाठी नसतो, त्याच्यामागे दुःख असतं. तुम्हाला उदाहरण सांगतो. ज्यावेळेस एखादी मोठी पंगत बसायची त्यावेळेस त्या पंक्तीतले बाबा त्या खोलीत जायचे आणि त्या बाबांना सांगायचे लापशी किती शिल्लक आहे? एवढी एवढीच आहे. आणि पंगत तर मोठी बसली म्हणे, आता लापशी कशी पुरणार? लोक आपल्याला हसतील. ते बाबा सांगायचे घाबरू नको, सगळी तयारी आहे. एक लोखंडाची पहार असायची हातभर लांबीची, गरम केलेली, उष्ण. ते फाडक्यानं धरायचे बाबा आणि त्या लापशीच्या ढिगाऱ्यात खुपसायची. ती खुपसल्याबरोबर सगळ्या लापशीला करपट वास यायचा आणि माणसं ते खात नसायचे. वाढले की ते नाकाजवळ आणायचे, नको बाबा नको बाबा, लापशी पुरायची. गंमत होती. त्या साराच्या कढईभोवती 4-5 माणसं पाण्याच्या बादल्या घेऊन उभे असायची. पंगत मोठी बसली की भाडकन पाणी ओतून द्यायचे. शेवटच्या माणसाला निव्वळ पाणी यायचं. पण कोणी तक्रार केली नाही का? आपल्या आशीर्वादानं कोणाचं भलं होतं माहीत आहे ना आपल्याला. बोलवलंय तर गुपचूप जेवावं, बिचाऱ्यानं बोलवलंय. पण आता ती अपेक्षा राहिली नाही. पुऱ्या करायच्या, पुऱ्या. केटरर्स नसताना एवढ्या पुऱ्या कोण करायचं? आमच्याकडे एक पद्धत आहे, इकडं मला माहीत नाही. जुन्या काळी आमच्या गल्लीतल्या सगळ्या आजीबाई बसायच्या. आमच्या गल्लीतल्या सगळ्या तरुण स्त्रिया त्या पिठाचा उंडा करून द्यायच्या. आजीनं गुडघावर केलेला असायचं. ती गुडघ्यावर तो उंडा ठेवायची, थापकन थाप मारायची आणि कढईत फेकायची. याला म्हणायची गुडघापुरी. सगळी गुडघापुरी होती. सगळ्याला माहीत होतं गुडघ्यावर केलेल्या पुऱ्या आहेत. कोणी नाक मुरडलं नाही. हा, एखादी मोठी पुरी आली तर कोणतरी म्हणायचं हौसाबाईची दिसते. मजा असायची त्यात.
स्त्रिया जेवत नसायच्या. अजूनही स्त्रिया पहिल्या पंक्तीला जेवत नाहीत, नाही जेवत, पुरुषच जेवतात. आता एवढी क्रांती झाली, का नाही जेवत पहिल्या पंक्तीला तुम्ही? मी आजोबांना विचारलं, ते स्त्रिया आधी का जेवतात? ते म्हणे ते जास्त गप्पा मारत जेवतात म्हणे, त्यामुळं पुरुष आधी जेवतात, त्या निवांत नंतर जेवतात. पुरुषाचं कसं आहे, पटकन खाऊन रवंथ करत गावभर फिरायला मोकळे आम्ही, नाही का? तुम्ही आपले बसा गप्पा मारत जेवत. मग स्त्रियाच, पण आई काय करायची, ताटवाटी घेऊन जायची, ताटामध्ये लापशी घ्यायची, तांब्यामध्ये सार घ्यायची आणि घरी यायची. संध्याकाळी पुन्हा सगळं कुटुंब लापशी खायचं, सार खायचं. दुसऱ्या दिवशी आई सगळी लापशी अंगणामध्ये वाळू घालायची. चिमण्या जास्त आल्या तर समजायचं श्रीमंत घरची लापशी आहे, कारण त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे जास्त असायचे, शेंगादाणे जास्त असायचे. चिमण्याच आल्या नाही तर समजायचं गरिबा घरची लापशी आहे, शेंगादाणे नसायचे, खोबऱ्याचे तुकडे नसायचे. लापशी वाळायची, ती कडक लापशी संध्याकाळी आई पुन्हा गरम पाण्यात शिजवायची, पुन्हा सगळं कुटुंब खायचं. 2 दिवस ती लापशी खायचे, पण कुणालाही पोटाचे विकार झाले नाही, अपचन झालं नाही, कारण ते खाताना एक समाधानाची लाळ पोटामध्ये जायची. आता ती नाही आहे. आता एवढं ताजं अन्न तुम्ही खाता तरी आमचे पोटं बिघडतात. का बिघडतात? आता समाधान नाही, अस्वस्थपणा आहे. आम्ही टी व्ही पाहताना जेवतो. किती घरचे पाहतात टी व्ही? संध्याकाळी 7ला सुरू होतात टी व्ही, 9पर्यंत, नाही का? लहान मुलं येतात, शेजारी बसतात, टी व्ही पाहतात. अहो, जिजाऊंनी बाल शिवाजीला रामायण महाभारतातल्या गोष्टी सांगितल्या, म्हणून जिजाऊ आई म्हणून कणखर होत्या. राजा शिवछत्रपती तयार झाले आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये स्वराज्य आणलं. कुटुंबामध्ये पहिले संस्कार झाले. आमच्या कुटुंबात काय संस्कार होतात? आई 7ला बसते टी व्ही पाहायला, 9पर्यंत ती उठत नाही, जेवण आणलेलं असतं, नाही का? मुलं बसतात येऊन, आमचे हे बसतात येऊन. आता हे उशिरा आल्यावर पूर्वी आई विचारायची इतके वेळ कुठं होतात, जरब होती. आता हे येऊन बाकावर बसतात तरी समजत नाही, सोफ्यावर बसतात तरी टी व्ही सुरू असतो, कारण आईचं लक्ष तिकडंच असतं, यांच्याकडे पाहायचंच नाही. हे कुठं जाणार आहेत? हे एपिसोडमधले चुकले तर अवघड आहे. मग 8, 8:15ला जेवण वाढलं जातं सगळ्यांना, टी व्ही समोर जेवायला सुरुवात होते, सगळं घर जेवतं, टी व्हीतले पात्र बोलतात, हे पाहत राहतात, कुणी कुणाशी बोलत नाही, विसंवाद आहे. आणि 8:15ला नेमका ब्रेक होतो, तो अक्षय कुमार येतो. काय घेऊन येतो? ते हार्पिच, शौचकूप कसं धुवावं, टॉयलेट. मग ते भांड्यात ओतून कसं धुवायचं, माणसं जेवताना पाहतात. संवेदना मेल्या आमच्या, काही वाटत नाही ते पाहताना. नुसतं पाहत नाही, चर्चा होते. आई बाबांना सांगते, त्यानं फार स्वच्छ दिसता, उद्या घेऊन या, थोडी भाजी वाढू का तुम्हाला? बाबा तर घाबरूनच जातात. त्यामुळं बहुतेक पुरुष बाहेरच जेवतात आता. ते भांडं नको, हार्पिचं नको, तू तुझीच जेव, मी बाहेरून जेवून येतो. हे संस्कार आहेत. कुणाचे पुस्तकं आहेत का घरामध्ये? पुस्तकं आहेत? कुणाच्या घरामध्ये पुस्तकं आहेत का? कोणाच्या असतील? अगदी 5-6 बोटं वर झाले, चला आहेत. का नाहीत पुस्तक? तुमच्या मुलाला जर वाटलं पुस्तक वाचावं, आहे का घरात पुस्तक? सोफ्यावर आईचा मोबाईल आहे, कुठेतरी बाजूला पप्पांचा आहे, बेडवर ताईचा आहे, ते पोरगं मोबाईलच खेळेल ना. मग कुणी पुस्तकं वाचायची? नाहीच वाचत आम्ही. का नाही वाचत? राजा शिवछत्रपतींच्या जयंतीला, आंबेडकरांच्या जयंतीला लाखो रुपये खर्च करायचा, 50 रुपयाचं साधं पुस्तक घरात आहे? नाही. भिंतीवर लाख रुपयाचं LED आहे, 4 माणसं असतील तर 8 मोबाईल आहेत, 50 रुपयाचं साधं पुस्तक नाही. या घराला फक्त सुशिक्षित घर म्हणता येईल, सुसंस्कारित म्हणता येणार नाही. नाहीच. आमचे शिक्षकसुद्धा वाचत नाहीत. एखादा अपवाद असेल, नाही वाचत. शिक्षकांनी तो वाचलंच पाहिजे, तर विद्यार्थ्यांमध्ये त्याचं संक्रमण होईल. नाही वाचत. 2 शिक्षक एका शिक्षकाच्या घरी गेले चहाला, आणि एक साने गुरुजींचा फोटो होता भिंतीवर. एक शिक्षक त्या फोटोकडे असे पाहत होते. ते घरातले शिक्षक म्हटले, काय पाहताय? ते म्हटले, वडील कधी गेले? ते म्हटले, वडील नाही, हे साने गुरुजी आहेत. नाही म्हणे, त्यांच्यासारखे दिसत आहेत म्हणून म्हटलं असं. अशी परिस्थिती. ठेवा ना घरात पुस्तकं, पाहिजेत. तुम्ही वकिलाच्या चेंबरमध्ये गेलात का? किती पुस्तकं असतात? ते काही सगळे त्यांनी वाचलेले असतात का? पण ते पाहून आरोपीला काय वाटतं? माणूस हुशार आहे, आपल्याला जामीन मिळण्याची दाट शक्यता आहे. मिळतो की नाही पुढचा विषय आहे. तसे घरात पुस्तकं ठेवा ना, लोकांना माहीत आहे हा कसा आहे. पण निदान मुलं वाचतील, आणि मुलांनी वाचल्याशिवाय ही पुढची पिढी घडणार नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. पुस्तकं का वाचावे? फार पूर्वी एक तरुण मुलगा रोज लायब्ररीत जायचा आणि पुस्तक बदलायचा. कादंबरी घे, कथा घे, रोज न चुकता. त्या प्राध्यापकांना इतकं आश्चर्य वाटायचं.
किती मोठा वाचक आहे. रात्रीतून एका पुस्तकाचा फडशा पाडतो, दुसऱ्या दिवशी येतो पुस्तक बदलतो, तिसऱ्या दिवशी येतो पुस्तक बदलतो. पण खरं कारण वेगळं होतं. त्या लायब्ररीयन सुंदर होत्या, त्यामुळं तो रोज जायचा. आता त्यावेळेस मोबाईल नव्हते. त्याला असं वाटलं की आपण हिच्याशी लग्न केलं पाहिजे. मग त्यानं पत्र लिहिलं. पत्र लिहिण्याचं धाडस होईना. 8 महिने 9 महिने 10 महिने कंटाळा, नैराश्यात गेला आणि त्यानं आत्महत्या केली. सगळ्यांना वाईट वाटलं. चांगला वाचक गेला. काही प्राध्यापक म्हटले किती वाचत होता. एक प्राध्यापक म्हटले जास्त वाचल्यामुळे गेला असेल. तसंही होतं कधी कधी. पण दुसरी गंमत तर पुढं आहे. तो गेल्यानंतर ती लायब्ररीयन मुलगी रोज रडत होती. रोज 15 दिवस झाले रोज रडते. एका प्राध्यापकानं प्राचार्यानं जाऊन सांगितलं, म्हणे अहो सर तो मुलगा गेला जाऊ दे, पण ही का रडते. प्राचार्याने तिला बोलून घेतलं. म्हणे बाळ जाऊ दे, चांगला वाचक होता गेला, पण तू 15 दिवस झाले रोज रडते, का रडते. ती म्हटली काय सांगायचं सर, तो रोज लायब्ररीत यायचं पुस्तक न्यायला. मी त्याला रोज पुस्तकात न चुकता पत्र द्यायचे, न चुकता. त्यानं एकही दिवस पुस्तक उघडलं नाही. उघडलं असतं तर वाचलं असतं की नाही मध्ये. मला वाटतं तेव्हापासून ती म्हण आली असावी, वाचाल तर वाचाल. ही अशी वाचण्याची गंमत. म्हणून आपल्याला जर सुसंस्कृत व्हायचं असेल तर आज 20,000च्या पुढं पुस्तकं असलेली लायब्ररी आहे. प्रेरणा देणारे, तुमच्याकडून कसली अपेक्षा न करणारे फाउंडेशनचे प्रमुख सूत्रधार पदाधिकारी नरकेसाहेब इथं आहेत. त्यांचं पूर्ण कुटुंब आहे. आणि गरिबांच्या मुलांना मोठं होतं आहे यावं म्हणून ते जर झटतायत तर आपणसुद्धा त्यांना त्या पद्धतीचा प्रतिसाद दिला पाहिजे. म्हणून शिक्षणामध्ये आज जे पेरलं ते लगेच दिसत नसतं. ते काही दिवसांनी दिसतं, पण ते पीक इतकं सकस असतं ते काही वर्षांनी दिसलं तरी ते तरारलेलं असतं. फाउंडेशनचं गेल्या 30 वर्षापासूनचं हे काम आहे की आम्ही जे करतोय त्याचं दृश्यरूप आता दिसायला लागलं आहे. नरकेसाहेब म्हटले मंत्रालयात गेल्यावर अनेक अधिकारी आमच्या फाउंडेशनचे आहेत. अनेक ऑफिसमध्ये गेल्यावर निदान 4-5 अधिकारी तरी आमच्या फाउंडेशनचे असतात. हे खरं तुमचं यश आहे. म्हणून मला वाटतं याच्यापेक्षा दुसरी सकस आणि सेंद्रिय समाजसेवा कुठलीही नाही. ती आपण करत राहा, समाजानं त्याला प्रतिसाद देत राहा. म्हणून यश मिळालेल्या माझ्या सर्व ताईंचे, बंधूंचे मी अभिनंदन करतो. या ठिकाणी अरुणजी नरकेसाहेब यांना भेटण्याचा योग आला. खरोखर खूप आनंद मला झाला. सौ कैलासवासी सुनीताताईंना मी या ठिकाणी भावपूर्ण वंदन करतो आणि डॉक्टर चेतन यांना असाच समाज घडवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं हे व्याख्यान आणि मार्गदर्शन आमच्या आयुष्यामध्ये नक्कीच आनंदाचे रंग भरेल यात शंका नाही. यानंतर या कार्यक्रमाची सांगता पसायदानाने होणार आहे. अरुण नरके फाउंडेशनच्या प्रेरणास्थान असलेल्या संस्थापिका विश्वस्त कैलासवासी सौ सुनीता अरुण नरके यांच्या स्मृतिदिनी उपस्थित फाउंडेशनचे सर्व विश्वस्त, गोकुळ दूध संघ, युथ बँक, कुंभी कासारी शिक्षण मंडळाचे संचालक, कोल्हापूर परिसरातील शाळा आणि कॉलेजचे प्राचार्य, DRK कॉलेज, कॉमर्स, कमला कॉलेज, न्यू कॉलेज, इचलकरंजीतील व्यंकटेश महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक, प्राचार्य तसेच प्राध्यापक, शिक्षक, युवा वर्ग, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्था, तालमीचे पदाधिकारी, महिला, पालक, पत्रकार तसेच अरुण नरके कुटुंबावर प्रेम करणारी सर्व मित्रमंडळी यांचे मी आभार मानते. यानंतर कोल्हापुरातील सुप्रसिद्ध गायक श्री महेश हिरेमठ हे पसायदानानी या कार्यक्रमाची सांगता करतील. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे.
दुरिताचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहू, जो जे वांछेल तो ते लाहो, प्राणिजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव, पियुषाचे चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाहि सदा सज्जन, सोय रे होतु, किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होनी तेहि लोकी, भजिजो आदिपुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजये, हो आवे जी, तेथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दानपसारो, येणे वरे ज्ञान देओ, सुखिया झाला, सुखिया झाला, सुखिया झाला. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर ग्रुप फोटोसाठी सर्वांनी व्यासपीठावर यायचं आहे. माननीय अरुण नरके सर, चेतन नरके सर, माननीय रवींद्र ओबेराय सर, माननीय अजय नरके सर, माननीय बाळ पाटणकर सर आणि माननीय दिलीप नरके सर, आपण व्यासपीठावर यावं. या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न झालेला आहे असं जाहीर करते.